नमस्कार. या लेक्चरमध्ये आपण होम सायन्स ज्याच्यावर 2 ते 3 मार्काचे क्वेश्चन येतात, रेअर आहे, मुलं स्किप करतात खूप वेळेस की ऑप्शनल ठीक आहे 2 मार्कासाठी कुठं वाचायचं वगैरे. सो 1 आवरमध्ये आपण होम सायन्सचे महत्त्वाचे काय घटक बघणार आहे. सो लेक्चर शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला स्पीड कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं वाढवून बघू शकता. तर होम सायन्समध्ये जो पहिला पॅराग्राफमध्ये तुम्ही सिलेबस जर बघितला, 4 पॅराग्राफमध्ये किंवा 4 बॉक्समध्ये त्याचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये जो पहिला जो भाग आहे फूड सायन्स अँड फूड टेक्नॉलॉजी, तर त्याच्यामधला जो पॉईंट आहे तो फूड टेकमध्ये कव्हर होईल. सो त्याच्यानंतर जो भाग आहे न्यूट्रिशन, तिथून सुरू करणार आहे आपण कम्युनिटी न्यूट्रिशन पासून. तर 1 बाय 1 सगळे वरून बघायचं आपल्याला. डिटेलमध्ये नोट्स नाही शिकवणार, 76 पेजेसची नोट्स आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते आपण इथं बघणार आहे. बघा, कम्युनिटी न्यूट्रिशन तुमच्या सिलेबसमध्ये पॉईंट आहे, नॅशनल अँड इंटरनॅशनल प्रोग्राम फॉर इम्प्रूव्हिंग द न्यूट्रिशनल स्टेटस फॉर कम्युनिटी. ठीक आहे. तर हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये न्यूट्रिशनल प्रोग्राम कुठले गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने वगैरे राबवलेले आहेत ते आपण बघणार आहे. न्यूट्रिशनल प्रोग्राम म्हणजे काय आहेत की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इनिशिएटेड सेव्हरल लार्ज स्केल सप्लिमेंटरी फीडिंग प्रोग्राम अँड प्रोग्राम्स एम्ड टू ओव्हरकमिंग स्पेसिफिक डेफिशियन्सी डिसीज थ्रू व्हॅरियस मिनिस्ट्रीज टू कॅरिनेट मालन्यूट्रिशन कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटने हे काय प्रोग्राम अरेंज केलेले आहेत. ओके. त्याच्यामध्ये बघूया आपण आता कुठली मिनिस्ट्री तो इम्प्लिमेंट केलेला आहे प्रोग्राम. त्या प्रोग्रामचं नाव काय आहे, त्या प्रोग्राममध्ये टार्गेट ग्रुप काय असणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जाणार आहेत, असं एक टेबल फॉर्मॅटमध्ये नोट्समध्ये दिलेलं आहे. तेच आपण रिवाइज करणार आहे. पहिला प्रोग्राम आहे व्हिटॅमिन ए प्रोफायलॅक्सिस प्रोग्राम. कुठली मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ही मिनिस्ट्री हा प्रोग्राम अरेंज करते. ज्याच्यामध्ये टार्गेट ग्रुप असतो बघा, चिल्ड्रन बिटवीन 1 to 5 इयर्स. 1 to 5 इयर्स. तुम्हाला असा क्वेश्चन येईल की व्हिटॅमिन ए प्रोफायलॅक्सिस प्रोग्राममध्ये टार्गेट ग्रुप कोणता आहे, त्याच्यामध्ये चिल्ड्रन बिटवीन 1 to 5 इयर्स. ठीक आहे. सर्व्हिसेस काय असतात त्याच्यामध्ये, प्रोव्हिजन ऑफ बघा 2 लाख IU ऑफ द व्हिटॅमिन ए एव्हरी 6 months चिल्ड्रन अंडर, म्हणजे 6 महिन्याला व्हिटॅमिन एच्या गोळ्या दिल्या जातात. कुठपर्यंत, 6 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी. तर कशासाठी, फॉर द करेक्शन ऑफ न्यूट्रिशनल ब्लाइंडनेस. व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळं नाईट ब्लाइंडनेस सारखे आजार होतात, तर ते कमी करण्यासाठी 5 वर्षापर्यंतच्या मुलांना किंवा 6 वर्षाच्या आतमधल्या मुलांसाठी काय हा प्रोग्राम आहे. ठीक आहे. पुढचा आहे प्रोफायलॅक्सिस अगेन्स्ट न्यूट्रिशनल ॲनिमिया. ॲनिमिया हा डिसीज तुम्हाला माहित असेल, ज्यामध्ये काय होतं, सिकल सेल शेप्ड होतात आपल्या आरबीसीज, ज्यांचं काम असतं ऑक्सिजन कॅरी करणं. ओके. सो ते टार्गेट ग्रुप कुठला आहे, प्री स्कूल चिल्ड्रन अँड प्रेग्नंट वुमन. ओके. प्री स्कूल चिल्ड्रन अँड प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग वुमन. ओके. दोन्ही वुमन आहेत, प्रेग्नंट पण आणि लॅक्टेटिंग पण. सर्व्हिसेस काय त्याच्यामध्ये बघा, प्रोव्हिजन ऑफ आयर्न अँड फॉलिक ॲसिड टॅबलेट. बस, आयर्न आणि फॉलिक ॲसिड टॅबलेट टू प्री स्कूल चिल्ड्रन, प्रेग्नंट अँड नर्सिंग वुमन टू कॉम्बॅट न्यूट्रिशनल ॲनिमिया. तुम्हाला टार्गेट ग्रुपवर क्वेश्चन येईल किंवा सर्व्हिसेस कुठल्या प्रोव्हाइड केल्या हे हाय क्वेश्चन येईल. प्रोग्राम कोणता आहे, प्रोफायलॅक्सिस अगेन्स्ट न्यूट्रिशनल ॲनिमिया. प्रोफायलॅक्सिस अगेन्स्ट न्यूट्रिशनल ॲनिमिया. ठीक आहे. नंतरचं आहे बघा आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम, IDD. त्याच्यामध्ये काय आहे बघा, पॉप्युलेशन ॲट रिस्क फॉर गॉयटर. याच्यामध्ये म्हणजे आता गॉयटर गलगंड रोग म्हणतो आपण, जो हिली एरियाजमधल्या लोकांना आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे होणारा रोग आहे. तर ते जे पॉप्युलेशन आहे त्या सगळ्या पॉप्युलेशनसाठी हा प्रोग्राम आहे. सर्व्हिसेस काय असतात, प्रोव्हिजन ऑफ आयोडायझ्ड सॉल्ट, तो आपला माहिती आहे आयोडीनयुक्त नमक, आपण ऐकलं असेल. सो तो ह्याच्यामध्ये आयोडायझ्ड सॉल्ट दिलं जातं. नंतरचा बघा मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ सोशल अँड वुमन वेलफेअर. यांच्यामार्फत एक स्कीम राबवली जाते, इंडिकेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, ICDS. याच्यावरती तुम्हाला राज्यसेवेला क्वेश्चन आलेला आहे, पण इथं ॲड आहे आपल्यामध्ये पण होम सायन्स या पॉईंटमध्ये. तिथं बघा चिल्ड्रन अप टू 6 years प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग वुमन हा टार्गेट ग्रुप आहे. टार्गेट ग्रुप महत्त्वाचे आहे, विचारलेले ह्याच्या अगोदर पण टार्गेट ग्रुपवरती खूप क्वेश्चन आलेले आहेत. सो त्या दृष्टीने तुम्ही तयारी करा. पॅकेज ऑफ सर्व्हिसेस काय याच्यामध्ये, पहिलं आहे बघा इम्युनायझेशन दिलं जातं, हेल्थ चेकअप, रेफरल सर्व्हिसेस, सप्लिमेंटरी न्यूट्रिशन, नॉन फॉर्मल प्री स्कूल एज्युकेशन, न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन टू वुमन ऑफ 15 to 40 एजच्या वुमनमध्ये दिला जातो.
ठीक आहे. सो इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्याच्यामध्ये किंवा स्कीम ज्याच्यामध्ये चिल्ड्रन अप टू 6 इयर अँड प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग वुमन हा टार्गेट ग्रुप आहे. ठीक आहे. पुढचा आहे बघा स्पेशल न्यूट्रिशन प्रोग्राम SNP याच्यामध्ये बघा 0 to 6 इयर चिल्ड्रन अँड नर्सिंग मदर इन अर्बन स्लम्स. ओके. सो हे टार्गेट ग्रुप आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, सप्लिमेंटरी फूड प्रोव्हाइड केलं जातं ज्याच्यामध्ये 300 ते 500 कॅलरीज अँड 10 to 20 ग्रॅम ऑफ प्रोटीन डेली टू चिल्ड्रन अँड मदर्स रिस्पेक्टिव्हली दिलं जातं. ओके. महत्त्वाचं लक्षात ठेवा, जर मी काय सांगतोय ह्या गोष्टी नाहीत समजल्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता इथे. ओके. नंतर बघा दुसरा आहे बालवडी न्यूट्रिशनल प्रोग्राम. ओके. तो कुणासाठी आहे, 0.6 इयर चिल्ड्रन 0 ते 6 वर्षच्या आतल्या चिल्ड्रनसाठी आहे. प्रेग्नंट अँड नर्सिंग मदर इन सिव्हिअरली अफेक्टेड ड्रॉट अँड फ्लड एरियाजमध्ये त्यांच्यासाठी पण आहे. ओके. पॅकेज ऑफ सर्व्हिसेस काय, सप्लिमेंटरी फीडिंग, सप्लिमेंटरी न्यूट्रिशन थेरपी फॉर माल न्यूट्रिशनस चिल्ड्रन, ब्लँकेट अँड क्लॉथिंग, ड्रिंकिंग वॉटर, हेल्थ अँड न्यूट्रिशन एज्युकेशन दिलं जातं. ओके. पुढे आहे बघा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड कल्चर. यांनी कुठला आहे, मिड डे मील स्कीम फॉर स्कूल चिल्ड्रन. माहीत असेल तुम्हाला, ऐकलं असेल तुम्ही, मिड डे मील स्कीम फॉर स्कूल चिल्ड्रन. इथं काय आहे बघा, सप्लिमेंटरी फीडिंग फॉर 200 days इन इयर आणि न्यूट्रिशनल एज्युकेशन एवढ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात या प्रोग्राम अंतर्गत. नंतर बघा मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची स्कीम आहे बघा, अप्लाइड न्यूट्रिशन प्रोग्राम ANP. ओके. काय, प्री स्कूल प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग वुमन साठी हा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये बघा एनकरेज लोकल फूड प्रोडक्शन थ्रू ट्रेनिंग अँड सप्लाय ऑफ मटेरियल फॉर किचन गार्डनिंग, कम्युनिटी गार्डन, फिश पॉन्ड, पोल्ट्री डेव्हलपमेंट अँड सप्लिमेंटरी फीडिंग, कुकिंग डेमॉन्स्ट्रेशन वगैरे सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. ओके. आता पुढचं बघा मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड कॉर्पोरेशन यांचा कोणता प्रोग्राम आहे, द प्रोग्राम ऑफ फूड अँड न्यूट्रिशनल बोर्ड. याच्यामध्ये टार्गेट ग्रुप कोणता आहे. ओके. बहुतेक सगळेच हा असं स्पेसिफिक नाही आहे, पण बघा काय केलं त्याच्यामध्ये, डेव्हलपमेंट ऑफ प्रमोशन ऑफ न्यूट्रिशियस फूड लाईक मिल्टोन, विनिंग फूड लाईक बाल आहार अँड फोर्टिफिकेशन फूड. आपल्याला माहिती आहे फोर्टिफिकेशनमध्ये काय केलं जातं की त्या आता लाईक फोर्टिफिकेशनचं एक्झाम्पल आहे बघा, गोल्डन राईस, विटॅमिन ए प्रिकर्सर, बीटा कॅरेटीन त्याच्यामध्ये ॲड असतं. सो असं फोर्टिफाय केलेले फूडबद्दल अवेअरनेस वगैरे. न्यूट्रिशन एज्युकेशन थ्रू मोबाईल युनिट्स अँड प्रोडक्शन ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एड एक्सटेन्शनमधलं आहे हे. नंतर कंडक्टिंग डाएट सर्वे, फॉर्म्युलेशन ऑफ बॅलन्सर डाएट वगैरे. इतकं महत्त्वाचं नाही आहे, पण ह्या काय स्कीम आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. काय फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर ग्रोथ अँड डेव्हलपमेंटवरती फॅक्टर आहे, त्याच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर असतात. ओके. फिटल हेल्थ खूप महत्त्वाचं आहे. आफ्टर बर्थ इन्व्हायरमेंटल फॅक्टर ऑल्सो देअर. ओके. आणि दुसरा महत्त्वाचा आहे सोशो इकॉनॉमिक फॅक्टर, तो चिल्ड्रन कोणत्या सोसायटीमध्ये वाढतो त्याच्यावरती तसे संस्कार होत असतात. सो सोशो इकॉनॉमिक फॅक्टर पण महत्त्वाचे असतात ग्रोथमध्ये. तुम्ही फक्त इंग्लिश लक्षात ठेवा. आता फॅमिली, आपल्याला सिलेबसमध्ये फॅमिलीबद्दल पण पॉईंट आहे बरोबर, फॅमिली इन्कम, फॅमिली या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. द फॅमिली कॅरेक्टरिस्टिक्स, की ती फॅमिली कशी आहे त्याच्यावरून ते चिल्ड्रनची ग्रोथ कशी होणार वगैरे ह्या गोष्टी मॅटर करतात. सो ते आहे, इतकं महत्त्वाचं नाही आहे, फक्त तुम्ही ते इंग्लिश लक्षात ठेवा. आता न्यूट्रिशन मध्ये बघितलं आपण की जर माल न्यूट्रिशन झालं, माल न्यूट्रिशन प्लेज अ डेट्रिमेंटल रोल इन द प्रोसेस ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जर त्या चाइल्ड म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये खायला व्यवस्थित नाही भेटलं तर ग्रोथ प्रॉपर होणार नाही, कॉमन सेन्स आहे त्याचा. सो माल न्यूट्रिशनचा तिथं खूप मोठा डेट्रिमेंटल रोल आहे. ओके. ठीक आहे. आणि रोल ऑफ एक्सपिरियन्स ड्युरिंग अर्ली चाइल्डहुड, एकदा ते चिल्ड्रन आयुष्यात जगायला लागतं, त्याला आयुष्यातले जे काही अनुभव भेटतात त्याच्यावरून काय ठरतं, त्याचं लाईफमधले पुढची ग्रोथ ठरत असते. सो रोल ऑफ एक्सपिरियन्सेस ड्युरिंग अर्ली चाइल्डहुड हा पण महत्त्वाचा रोल आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये. ठीक आहे. आता हा एक पॉईंट आहे सिलेबसमध्ये की स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ स्पॅन, कॉम्पोनंट, डोमेन्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट असं एक पॉईंट आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय काय आहे की आपल्या कुठल्या स्टेजेस आहेत, ग्रोथचे स्टेजेस आहेत. त्याच्यामध्ये पहिली स्टेज आहे बघा फिटल स्टेज बरोबर. फिटल हेल्थ इश्यू कॅन हॅव डेट्रिमेंटल इफेक्ट ऑन द पोस्ट नॅटल ग्रोथ. जन्मानंतरच्या जे काय ग्रोथ असते त्याच्यावरती
फिटल स्टेज खूप मॅटर करते. या स्टेजमध्ये जर काय रोग झाले, काय आजार झाले, तर त्याचा इम्पॅक्ट पूर्ण ग्रोथवरती होत असतो. ठीक आहे. पोस्ट नॅटल स्टेज आहे, बरोबर. याच्यामध्ये काय, द प्रोसेस ऑफ पोस्ट नॅटल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हॅपन्स टुगेदर बट ॲट डिफरंट रेट. द ग्रोथ ऑकर्स बाय discontinuous saltatory fruit with a stagnant background. There are 5 significant phases in human growth. तर बघा, पोस्ट नॅटल जन्मानंतरचे कुठले आहेत बघा. आता पहिले आहे इन्फॅन्सी, न्यूनेट अँड अप टू 1 year एज, त्याला काय म्हणायचं, इन्फॅन्सी म्हणायचं. ठीक आहे. पुढची स्टेज कुठला आहे, चाइल्डहुड, टॉडलर. टॉडलर कुठलं आहे, 1 to 5 years ऑफ एज. 1 to 5 years ऑफ एजला काय म्हणायचं, टॉडलर. हे विचारतील तुम्हाला MCQ मध्ये. चाइल्डहुड स्टेज कुठला आहे, 3 to 11 years ओल्ड. ठीक आहे. अर्ली चाइल्डहुड इज फ्रॉम 3 to 8 years ओल्ड अँड मिडल चाइल्डहुड इज फ्रॉम 9 to 11 years ओल्ड. ओके. नंतर ॲडोलन्स टू टीनेज, ॲडोलन्स ऑर टीनेज, त्याच्यामध्ये किती असतं, 12 ते 18 वर्ष, त्याला आपण ॲडोलन्स किंवा टीनेज म्हणतो. ठीक आहे. आणि नंतर आहे अडल्टहुड, तिथून पुढं अडल्टहुड स्टेज चालू होते. ठीक आहे. हे काय स्टेजेस आहेत आपल्या ग्रोथचे. क्वेश्चन ह्याच्यावरती तुम्हाला. ठीक आहे, ते बघितलं आपण. हे महत्वाचं नाही एवढं काय. फॅमिली इन्कम हा महत्वाचा पॉईंट आहे. फॅमिली इन्कम सिलेबसला सरळ पॉईंट आहे, फॅमिली इन्कम. ठीक आहे. आता कुठल्या प्रकारचे इन्कम असतात, त्यात सेव्हिंग्स वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. बघूया आपण डेफिनेशन, बघूया महत्वाचं. अकॉर्डिंग टू निकेल आणि डॉर्से या दोन सायंटिस्टने फॅमिली इन्कमची डेफिनेशन काय केली. Family income is the stream of money, goods, services and satisfaction that come under the control of family to be used by them to satisfy need and desire and discharge obligations. ठीक आहे. तो हे तुम्हाला एका सायंटिस्ट वरून डेफिनेशन विचारू शकतात, यांनी कुठले सायंटिस्ट डेफिनेशन दिलेले आहे. ठीक आहे. अजून दुसरी साईड ग्रॉस आणि ग्रॅडेलने काय केली डेफिनेशन, फ्लो ऑफ मनी अर्न बाय फॅमिली, गुड अँड सर्व्हिसेस रिसिव्ड ऑर क्रिएटेड अँड सॅटिस्फॅक्शन रिसिव्ड बाय द फॅमिली मेंबर ड्युरिंग अ स्पेसिफिक टाइम पिरियड, याला काय म्हणायचं, फॅमिली इन्कम. ठीक आहे. आता याचे टाइप्स काय आहेत बघा. याचे 3 मेन टाइप आहेत फॅमिली इन्कमची. डेफिनेशन झाली. टाइप्स ऑफ मनी इन्कम, फॅमिली इन्कम, सॉरी, देर आर 3 टाइप्स ऑफ फॅमिली इन्कम. एक असतं मनी इन्कम, दुसरं असतं रिअल इन्कम आणि तिसरं असतं सायकिक इन्कम. काय काय बघूया. मनी इन्कम मध्ये काय असतं, इन्कम इन द फॉर्म ऑफ करन्सी लाईक कॉइन अँड नोट्स. बरोबर. इन्कम, तुम्ही हे फक्त पॉईंट्स लक्षात ठेवा, मी थोडंसं स्पीडमध्ये घेतोय. ओके. एका तासात तुम्हाला मला ते सांगायचं सगळं. तो इन्कम इन द फॉर्म ऑफ करन्सी लाईक कॉइन, नोट्स, बँक ड्राफ्ट्स अँड चेक, याला काय म्हणायचं, मनी इन्कम म्हणायचं. ओके. ठीक आहे. आपल्याला हे इन्कम कशा थ्रू भेटतं बघा. हे इन्कम भेटतं आपल्याला वेजेसमध्ये, सॅलरीमध्ये, रेंटमध्ये, इंटरेस्ट आणि डिव्हिडंड ऑर प्रॉफिटमध्ये भेटतं. ठीक आहे. सो हे आहे मनी इन्कम. बघा, इन्कम इन द फॉर्म ऑफ मनी. ठीक आहे. नंतर पुढचं इन्कम आहे रिअल इन्कम. हे काय असतं बघा, डिफाइन्ड ॲज फ्लो ऑफ कमोडिटीज, फ्लो ऑफ कमोडिटीज अँड सर्व्हिसेस अवेलेबल टू फॅमिली ओव्हर अ गिव्हन पिरियड. ठीक आहे. याला म्हणायचं रिअल इन्कम. सो इट इन्क्लुड्स, यामध्ये काय बघा, रेसिडेन्शियल अकोमोडेशन, घर, गुड्स, घरामध्ये काय वस्तू असतील आणि आपण जे सर्व्हिसेस विकत घेतो, ह्या सर्व कशामध्ये येतात, रिअल इन्कम मध्ये येतात. मनी इन्कम इन द फॉर्म ऑफ करन्सी आणि रिअल इन्कम इन द फॉर्म ऑफ गुड्स, सर्व्हिसेस अँड रेसिडेन्शियल अकोमोडेशन. म्हणजे आपण जे काय फ्लो ऑफ कमोडिटीज आहे आपल्या आयुष्यामध्ये, ते सगळं कशामध्ये येतं, रिअल इन्कम मध्ये येतं. ठीक आहे. आता रिअल इन्कमचे 2 प्रकार आहेत बघा, डायरेक्ट रिअल इन्कम आणि इनडायरेक्ट रिअल इन्कम. डायरेक्ट रिअल इन्कम आणि इनडायरेक्ट रिअल इन्कम. याच्यामध्ये डायरेक्ट इन्कम काय बघा, बघूया. डायरेक्ट इन्कम, मटेरियल, गुड अँड सर्व्हिसेस अवेलेबल टू फॅमिली विदाउट, बघा, फॅमिली विदाउट पेईंग मनी आर नोन ॲज डायरेक्ट रिअल इन्कम. पैसे न भरता जे इन्कम भेटते आपल्याला, म्हणजे किंवा विदाउट पेईंग मनी जे काय सर्व्हिसेस भेटतात आपल्याला, त्याला काय म्हणायचं, रिअल, डायरेक्ट रिअल इन्कम. त्याच्यामध्ये काय काय येतं मग बघा, प्रॉपर्टी अवेलेबल टू फॅमिली, बरोबर, अँसेस्ट्रल प्रॉपर्टी, पिढ्याने पिढ्या भेटलेली प्रॉपर्टी, त्याला आपल्याला पैसे पे करावं नाही लागत. कम्युनिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय गव्हर्नमेंट लाईक स्ट्रीट लाईट, ट्रान्सपोर्टेशनल फॅसिलिटीज अँड पब्लिक पार्क्स, हे सगळं कशामध्ये येतं, डायरेक्ट रिअल इन्कम मध्ये येतं. ठीक आहे. इनडायरेक्ट रिअल इन्कम मध्ये काय, ज्या गोष्टी आपण काय करतो,
बाय करतो बघा. इनडायरेक्ट रिअल इन्कम मीन्स मटेरियल गुड अँड सर्व्हिसेस अवेलेबल टू द फॅमिली बाय स्पेंडिंग मनी. मनी स्पेंड केल्यानंतर जे काय भेटते आपल्याला, मनी स्पेंड केल्यानंतर जे काय इन्कम भेटतो आपल्याला, तो कशामध्ये येतो, इनडायरेक्ट रिअल इन्कम मध्ये येतो. बरोबर. मनी स्पेंड केल्यानंतर जे येतं ते इनडायरेक्ट मनी इन्कम येतो, सॉरी रिअल इन्कम येतो. फॉर एक्झाम्पल काय, मेड सर्वंट, पेड एज्युकेशन, पेड हॉस्पिटल फॅसिलिटीज, हे सगळं कशामध्ये येतं, इनडायरेक्ट रिअल इन्कम मध्ये येतं. ठीक आहे. आता तिसरा सगळ्यात महत्वाचा इन्कम आहे जे माहित नाही आपल्या सगळ्यांना, सायकिक इन्कम. सायकिक इन्कम काय असेल बघा, सॅटिस्फॅक्शन. हे काय आहे, इट इज अ satisfaction derived from consumption of material good and money income is called as psychic income. आपल्याला जे सॅटिस्फॅक्शन, एखादी सर्व्हिस आपण घेतल्यानंतर आपल्याला जे सॅटिस्फॅक्शन मेंटली, त्याला काय म्हणायचं, सायकिक इन्कम म्हणायचं. काय म्हणायचं, सायकिक इन्कम. समजलं. ठीक आहे. आता बघूया फॅमिली बजेट. नेक्स्ट तुमचा सिलेबसचा पॉईंट आहे फॅमिली बजेट. काय असतं फॅमिली बजेट, जसं बजेट मानलं जातं तसं आपल्या घराचं एक बजेट असतं, नियोजन असतं की महिन्याला किती खर्च आहे, किती येणं आहे, किती जाणं आहे, त्याच्यामध्ये सेव्हिंग काय करायचं वगैरे वगैरे, ह्या सगळ्याला काय म्हणायचं, फॅमिली बजेट म्हणायचं. बघा, मेकिंग फॅमिली बजेट इज द प्लॅनिंग स्टेप ऑफ मनी मॅनेजमेंट. ठीक आहे. मेकिंग स्टेप ऑफ मनी मॅनेजमेंट. बजेटिंग इन्व्हॉल्व्स अंडरस्टँडिंग हाऊ मच मनी अ फॅमिली अर्न्स अँड स्पेंड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. फॅमिलीमध्ये पैसा किती येणार आहे, किती जाणार आहे, सगळ्यांचं जे कॅल्क्युलेशन असतं त्याला म्हणायचं फॅमिली बजेट. ठीक आहे. याच्यामध्ये डेफिनेशन आणि मिनिंग बघूया आपण. तीन जणांनी त्याचं डेफिनेशन केलेलं आहे. बजेट इज अ प्लॅन फॉर फ्युचर एक्सपेंडिचर. असं कोणी सांगितलं, मॉर्गन. काय म्हणला मॉर्गन, काय म्हटले की बजेट इज अ प्लॅन फॉर फ्युचर एक्सपेंडिचर. ओके. नंतर मनने काय केले डेफिनेशन, इट इज अ गुड गाइड फॉर फॅमिली स्पेंडिंग. It is a good guide for family spending. According to Tolstoy, it is a plan in order to give every member of the family the utmost satisfaction from the money spent. याला काय म्हणायचं, बजेट, फॅमिली बजेट. ठीक आहे. इम्पॉर्टन्सची काय गरज नाहीये. ठीक आहे. जर असेल तर तुम्ही नंतर रीड करून घ्या ते. आता स्टेप्स फॉर प्रिपेअरिंग फॅमिली बजेट, याच्यामध्ये फक्त मी स्टेप्स सांगणार आहे तुम्हाला. पहिली स्टेप आहे लिस्ट द कमोडिटीज अँड सर्व्हिसेस नीड. लिस्ट करायचे आपल्याला काय काय लागते, कुठल्या सर्व्हिसेस कमोडिटी लागणार आहेत. परत काय करायचं, इस्टिमेट द कॉस्ट ऑफ डिझायर्ड आयटम, त्यांची कॉस्ट किती येईल, किती खर्च होईल ती काढायची. नंतर काय करायचं, इस्टिमेट द टोटल एक्सपेक्टेड इन्कम. खर्च काढला, आता येणं किती आहे बघायचं, इन्कम किती आहे बघायचं. ठीक आहे. नंतर बॅलन्स द एक्सपेक्टेड इन्कम अँड एक्सपेक्टेड एक्सपेंडिचर, बॅलन्स करायचं. बरोबर. आपण सरप्लस बजेट वगैरे बघितलं, त्याच्यामध्ये पैसे शिल्लक राहतात, तर ते बघायचं बाबा बॅलन्स होतंय का, येणारं इन्कम आणि जाणारं, ह्या दोन्हीमध्ये बॅलन्स करायचं. बघा त्याच्यामध्ये बघा दोन प्रकारचे इन्कम असतं, मग इनॲडिक्वेट इन्कम आणि मोर एक्सपेंडिचर. काय बघा, हे दोन रिझन आहे, सॉरी, देर आर टू मेन रिझन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर इम्बॅलन्स्ड बजेट. काय काय तर त्याच्यामध्ये इनॲडिक्वेट इन्कम, एकतर इन्कमच कमी आहे किंवा मग एक्सपेंडिचर जास्त आहे. ह्या दोन गोष्टीमुळे काय होतं, बॅलन्स्ड बजेट तयार होतं. आपण तुम्ही हे शिकलाय. नंतर ते झालं का काय करायचं, तो प्लॅन चेक करायचा, टोटल चेक द प्लॅन. सक्सेस ऑफ द बजेट डिपेंड्स ऑन द प्रॅक्टिकल यूज. दिस इन्क्लूड चेकिंग द प्रिपेअर्ड प्लॅन फॉर रियालिटी. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. सेव्हिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट हे पण येतं त्याच्यामध्ये, दिलेलं आहे पॅराग्राफमध्ये. सेव्हिंग काय बघा, सेव्हिंग इज अ प्लॅन्ड रिमेनिंग अमाऊंट. सेव्हिंग इज अ प्लॅन्ड रिमेनिंग अमाऊंट आफ्टर डिडक्टिंग एक्सपेन्सेस फ्रॉम इन्कम. बरोबर. सेव्हिंग इज द ॲब्स्टेन्शन्स फ्रॉम द प्रेझेंट कन्झम्पशन फॉर द सेक ऑफ फ्युचर कन्झम्पशन. त्याला आपण सेव्हिंग म्हटलेलं आहे. सेव्हिंगचे डेफिनेशन आहेत. ओके. ॲडव्हान्टेजेस काय असतात, इट मिनिमाइज द इकॉनॉमिक इनसिक्युरिटी, हेल्प्स इन फिजिकल डिसॅबिलिटी, प्रोव्हिजन फॉर ओल्ड एज, फ्युचर यूज, प्रोव्हिजन फॉर ऑकेजनल एक्सपेन्सेस किंवा सोशो इकॉनॉमिक स्टेटस वगैरे वगैरे. ठीक आहे. म्हणजे मला रिलॅक्स पण शिकवायला आवडेल तुम्हाला, पण कमी वेळात तुम्हाला सगळ्या गोष्टी हव्या असतात, म्हणून थोडंसं स्पीडमध्ये घेतोय, तुम्ही समजून घ्याल ते. सोर्स ऑफ इन्कम आहे टू मेंटेन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, सोर्स ऑफ गेटिंग लोन, मेजर परचेसेस, लव्ह फॉर ऑफस्प्रिंग्स, सेव्हिंग इज अ गुड हॅबिट असतं. बरोबर. आता सेव्हिंगचे टाईप बघूया आपण. ओके. तुम्हाला इथं दिसेल टाईप्स ऑफ सेव्हिंग, फक्त एवढं सांगतोय तुम्हाला मी.
सेव्हिंगचे प्रकार बघितले बघा, एक असतं कंपल्सरी सेव्हिंग स्कीम आणि दुसरं असतं व्हॉलंटरी सेव्हिंग स्कीम. कंपल्सरी सेव्हिंग स्कीम आणि व्हॉलंटरी सेव्हिंग स्कीम. कंपल्सरीमध्ये काय असतं, जनरल प्रोव्हिडंट फंड असतात, ओके, आणि कंट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड, हे दोन कशामध्ये येतात, कंपल्सरी सेव्हिंग स्कीम मध्ये येतात. हे गव्हर्नमेंट ऑफिसर्सला असतं. नंतर व्हॉलंटरी सेव्हिंग स्कीम ऐच्छिक असतं, ज्यामध्ये बँकेमध्ये करू शकता, पोस्ट ऑफिसमध्ये करू शकता, पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये करू शकता आणि लाईफ इन्शुरन्स स्कीममध्ये करू शकता. वन बाय वन बघूया आपण कुणाला असते, त्याचे कुठल्या कुठल्या लोकांना ती स्कीम लागू असते. पहिल्या बघा कंपल्सरी सेव्हिंग स्कीम, बरोबर, हे कशी असते, विच इज इनइव्हायटेबल, तुम्हाला ती घ्यावीच लागते. सो त्याला काय म्हणायचं, कंपल्सरी सेव्हिंग्स. हे कुठं असतं, फॉलोइंग आर द टू टाइप्स, त्याच्यामध्ये बघा जनरल प्रोव्हिडंट फंड आणि कॉन्ट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड. त्यातलं पहिले आहे जनरल प्रोव्हिडंट फंड. हे कोणासाठी आहे बघा, गव्हर्नमेंट सर्वंटसाठी. ही सेव्हिंग स्कीम कोणासाठी असते, गव्हर्नमेंट सर्वंटसाठी असते. अ पर्सन कंप्लिटिंग 1 year ऑफ गव्हर्नमेंट जॉब हॅज एनरोल हिमसेल्फ इन द स्कीम. 1 वर्ष पूर्ण झाला का त्याला तिथं एनरोल करावं लागतं. दिस इज अ कंपल्सरी फॉर परमनंट ॲज वेल एज टेम्पररी एम्प्लॉय. दोन्हीसाठी कंपल्सरी असते, टेम्पररी ॲज वेल एज परमनंट एम्प्लॉयसाठी. ओके, आता बघा इथं काय असतं, स्वरूप काय आहे त्याचं, त्या स्कीमचं. एव्हरी एम्प्लॉय हॅज कंट्रीब्यूट मिनिमम किती, मिनिमम 10%, मिनिमम 10% लक्षात ठेवा, त्यांना तिथं कंट्रीब्यूट करावं लागतं ऑफ हिज बेसिक पे और व्हॉलंटरली मोर टुवर्ड्स दिस फंड. इथं गव्हर्नमेंट कंपाऊंड इंटरेस्ट पे करत असतं, ठीक आहे. आता बघा पुढचा कंट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड. हा पण कोणासाठी आहे, गव्हर्नमेंट आणि सेव्हिंग गव्हर्नमेंट ॲज वेल एज प्रायव्हेट एम्प्लॉई, सगळ्यांसाठी कुठला आहे, कंट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड. लक्षात ठेवा, जनरल फक्त गव्हर्नमेंटसाठी, तर कंट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड कोणासाठी, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट एम्प्लॉईज यांच्यासाठी आहे. एम्प्लॉईज कंट्रीब्यूट सम % ऑफ देअर बेसिक सॅलरी टुवर्ड्स प्रोव्हिडंट फंड कंपल्सरीली. ठीक आहे. सो हे कोणासाठी एवढं लक्षात ठेवा, बाकी काय गरजेचं नाहीये. व्हॉलंटरी सेव्हिंग स्कीम कोणासाठी आहे, वेन द, आता व्हॉलंटरी कोणासाठी ऐच्छिक आहे, ठीक आहे. वेन द सिलेक्शन ऑफ अमाऊंट अँड टाइप ऑफ सेव्हिंग स्कीम टोटली डिपेंड्स ऑन द डिपॉझिटर, सेव्हिंग कॅन बी कॉल्ड एज व्हॉलंटरी. बरोबर, व्हॉलंटरी स्कीम मध्ये येतं ते. आता ह्याच्यामध्ये पहिलं बँक, तुम्हाला माहितीच आहे. ओके, बँक बद्दल काय जास्त बोलत नाही मी. ओके, बँक मध्ये तुम्ही व्हॉलंटरी सेव्हिंग करू शकता. आता बँक मधले काय गोष्टी आहेत, पासबुक, चेकबुक, क्रेडिट कार्ड, हे माहिती आहे तुम्हाला. क्रेडिट कार्डलाच काय म्हणतात, प्लास्टिक मनी म्हणतात. बरोबर, इट इज ऑल्सो नोन एज प्लास्टिक मनी. सो विच ऑफ द फॉलोइंग कॉम्पोनंट इज टर्म्ड ॲज प्लास्टिक मनी, तर क्रेडिट कार्डला काय म्हणतात, प्लास्टिक मनी म्हणतात. पुढचा डेबिट कार्ड तुम्हाला माहितीच आहे, पैसे काढण्यासाठी वापरतो आपण ते. ई बँकिंग माहितीच आहे तुम्हाला. ओके, टाइप्स ऑफ सेव्हिंग स्कीम बघा, हे विचारतील तुम्हाला. सेव्हिंग स्कीम कुठल्या बँकमध्ये, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट आणि पिग्मी अकाउंट, असे काय सेव्हिंग स्कीम आहेत बँकेमध्ये. विच ऑफ द फॉलोइंग आर द सेव्हिंग स्कीम इन द बँक्स, तर हे सगळे आहेत. UPI काय आहे त्याच्याबद्दल बघूया. युनिफाईड पेमेंट इंटरफेस. बरोबर, कुणी डेव्हलप केला हा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, NPCI ना हा डेव्हलप केलेला आहे. फॅसिलिटिंग द इंटर बँक ट्रान्झॅक्शन, दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आपण हा वापरतो. कुठल्याही बँकमधून कुठल्याही बँकमध्ये आपण मनी डिपॉझिट करू शकतो. ठीक आहे. द इंटरफेस इज, हा रेग्युलेट कोण करते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. इट इज रेग्युलेटेड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अँड वर्क बाय इन्स्टंटली ट्रान्सफरिंग फंड बिटवीन टू बँक्स अकाउंट ऑन अ मोबाईल प्लॅटफॉर्मवरती. बरोबर, this mobile banking interface has been facilitating and integrating safe and swift cashless transaction. ठीक आहे. UPI is open through immediate payment service, IMPS म्हणले बघा. ह्याला आपण जे हे ऑपरेट करतो ना UPI, तो कशापासून करतो, IMPS पासून करतो. IMPS म्हणजे काय, इमिडिएट पेमेंट सर्व्हिस, लगेच पेमेंट होतं. बरोबर, एका क्लिकवरती. तर आपल्याला जर दुसरी एक सर्व्हिस आहे बघा, नेफ्ट, तर नेफ्टमध्ये काय असतं, थोडा वेळ लागतो. बरोबर, वेळ लागतो, हे इमिडिएट असतं. दुसरं बघा भीम, भारत इंटरफेस फॉर मनी, हे एक मोबाईल पेमेंट ॲप डेव्हलप केलेलं आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन, NPCI, बेस्ड ऑन द UPI. बरोबर, भीम ॲप कधी डेव्हलप केलं हे, द ॲप इज नेम्ड आफ्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड लॉन्च्ड ऑन 13th December 2016. It is intended to facilitate e-payment directly through banks as a part of 2016 Indian Bank Note Demo
ओके डेमोनायझेशन अँड ड्राईव्ह टुवर्ड्स कॅशलेस ट्रान्झॅक्शन, त्यासाठी हे केलं गेलं. तुम्हाला हे विचारतील कोणाच्या नावाने केलं, कधी केलं वगैरे वगैरे. ठीक आहे. सो डेट लक्षात ठेवा, बोल्ड केलेलं आहे ते. आरटीजीएस काय, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. आरटीजीएस ओके, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट लॉंग फॉर्म आहे. हे इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम आहे दॅट अलाउज इंडिव्हिज्युअल टू ट्रान्सफर फंड बिटवीन बँक्स, दोन बँकमध्ये. इट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर मनी ट्रान्सफर विदिन द कंट्री. हे फक्त देशामध्येच आहे. इट इज वन ऑफ द फास्टेस्ट इंटर बँक मनी ट्रान्सफर फॅसिलिटी अवेलेबल थ्रू बँकिंग चॅनल इन इंडिया. ठीक आहे. पुढे एनईएफटी, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. बरोबर. इट ऑपरेट्स ऑन डिफर्ड सेटलमेंट बेसिस. बघा मी तुमच्याकडे पाहत पण नाहीये, थोडं स्पीडमध्ये तुम्हाला मला सांगायचं, तुम्ही ऐकताय ह्या हिशोबाने तुम्हाला मी सांगतोय. ओके. हे तर काय, फंड ट्रान्सफर अंडर एनएफटी सेटल्ड इन बॅचेस. हे बॅचनं पाठवले जातात पैसे. बरोबर. बॅचेस ॲज अपोज्ड टू रिअल टाइम सेटलमेंट प्रोसेस इन आरटीजीएस. बरोबर. ठीक आहे. हे नेफ्ट झालं, आरटीजीएस झालं. डिजिटल वॉलेट पण आहे, त्याच्यामध्ये आपण पैसे ठेवू शकतो. पोस्ट ऑफिस स्कीम पण आहेत. सेव्हिंग डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कमिंग अंडर द मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन मध्ये येतं. बरोबर. पोस्ट ऑफिस कसं येतं, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन. इट इज कॉमनली नोन ॲज पोस्ट ऑफिस. हे कधी फाउंड झालंय बघा, 1 ऑक्टोबर 1854 पर्सन कॅन सेव्ह मनी इन द पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिसचे काय स्कीम आहेत बघा. सेव्हिंग अकाउंट असतं, रिकरिंग डिपॉझिट, सेव्हिंग सर्टिफिकेट्स, मंथली इन्कम स्कीम आहे, पब्लिक प्रोव्हिडंट फंड आहे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे, पोस्ट ऑफिस लाईफ इन्शुरन्स पण आहे, सुकन्या योजना आहे. बरोबर. आणि अटल पेन्शन योजना पण आहे त्याच्यामध्ये. ओके. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, रुरल पोस्ट ऑफिस लाईफ इन्शुरन्स. ठीक आहे. हे सगळ्या काय आहे, पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत आहेत. नंतर बघा पब्लिक प्रोव्हिडंट फंड. तर डिपॉझिटर हॅज टू डिपॉझिट मिनिमम अमाऊंट ऑफ ₹100 बिफोर 31 ऑफ मार्च एव्हरी इयर टू कंटिन्यू द अकाउंट. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, हे व्हॉलंटरी स्कीम आहे. अडल्ट कॅन ओपन द अकाउंट अँड सेव्ह फ्रॉम 100 अँड अबव. द मिनिमम पिरियड ऑफ स्कीम किती आहे, 15 वर्षाचा आहे. विच कॅन बी फर्दर एक्सटेंडेड फॉर 5 इयर्स. म्हणजे 20 वर्षाची स्कीम आहे पब्लिक प्रोव्हिडंट फंड. A person can invest maximum of 1,50,000 every year and the rate of interest will be vary year to year. So ही स्कीम आहे पब्लिक प्रोव्हिडंट फंड मध्ये. सेव्हिंगच्या अंडर येते. लाईफ इन्शुरन्स तुम्हाला माहितीच आहे, फॅमिली प्रोटेक्शन, प्रोव्हिजन फॉर ओल्ड एज अँड सिक्युरिटी फॉर एज्युकेशनल पर्पज साठी आपण काय पैसे जमा करतो. इन्व्हेस्टमेंट बघूया आता. ठीक आहे. सेव्हिंग मध्ये बघितलं आपण टाइप्स ऑफ सेव्हिंग कुठं कुठं करू शकतो, 2 प्रकारचे असतात. तेच थोडं डेफिनेशन वरूनच क्वेश्चन येईल एखादा आला तर. आणि कसं आहे क्वेश्चन कुठून येईल कसं येईल आपण काहीच नाही सांगू शकत. सो सिलेबसला जे पॉईंट दिलेले आहेत ते कव्हर करणं आपलं काम आहे. ओके. इन्व्हेस्टमेंट मध्ये बघा, इन्व्हेस्टमेंट इज द यूज ऑफ मनी फॉर द पर्पज ऑफ मेकिंग मोर मनी. बरोबर. सेव्हिंग मध्ये काय जास्त पैसे वाढत होते का नाही, आपण हाय ते पैशाची बचत करत होतो. इथं पैसा इन्व्हेस्ट करून मोर मनी अर्न करण्यासाठी ही स्कीम आहे. डेफिनेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट काय येते बघा. इन्व्हेस्टमेंट रेफर टू एन ॲसेट ऑर आयटम दॅट इज परचेस्ड विथ द होप दॅट इट विल जनरेट इन्कम ऑर ॲप्रिशिएट इन द फ्युचर. ठीक आहे. गाईडलाईन काय असतात इन्व्हेस्टमेंटसाठी. सेफ्टी ऑफ द कॅपिटल. सगळ्यात महत्त्वाचं काय, सेफ्टी ऑफ द कॅपिटल इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टंट. द पर्पज ऑफ इन्व्हेस्टमेंट विल बी लॉस्ट इफ द कॅपिटल इट सेल्फ इज रेंडर्ड इनसिक्युअर. जर कॅपिटल सिक्युअर नसेल तर तुम्हाला इन्कम किंवा बाकीच्या गोष्टी लांब राहतील. बरोबर. सो सेफ्टी ऑफ द कॅपिटल सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर कॅश प्रॉफिट झाला पाहिजे, मॅनेजमेंट असलं पाहिजे, इज ऑफ मॅनेजमेंट प्रॉपर पाहिजे तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंटचं. आता बघा टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट किती प्रकारचे आहेत. पहिला आहे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आपण. बरोबर. त्याच्यामध्ये परचेस ऑफ हाऊस, लँड आर द एक्झाम्पल ऑफ द रिअल इन्व्हेस्टमेंट. बरोबर. आता शेअर. बरोबर. Capital is required to start a business and to raise the capital company sells their share and promise to pay dividend to the shareholder. तुम्हाला माहिती आहे शेअर बद्दल. एखादी कंपनी स्वतःला कॅपिटल साठी तिचे शेअर विकायला काढते आणि त्या शेअर मधून ती तिचं कॅपिटल उभं करून त्या कंपनीमध्ये जे काय ग्रोथ होईल त्या ग्रोथ मध्ये जो काही त्याला फायदा होईल त्या फायद्याचा डिव्हिडंड दिला जातो शेअर होल्डरला. ठीक आहे.
आता हे दोन टर्म आहेत बघा. जर तुम्ही इफ द करंट प्राइस ऑफ शेअर इज मोर दॅन द परचेस प्राइस इट इंडिकेट दॅट द कंपनी इज मेकिंग गुड प्रॉफिट. तुम्ही शेअर घेतला 100 रुपयाला, आज त्याची किंमत आहे 110 रुपये, तर तुम्हाला काय समजायचं, कंपनी प्रॉफिटमध्ये. ठीक आहे. ऑन द अदर हँड इफ करंट प्राइस इज डिक्लाइनिंग इट विल इंडिकेट दॅट करंट फायनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी इज नॉट सॅटिस्फॅक्टरी. ओके, हे आहे. बॉन्ड असतात बघा. बॉन्ड were originally introduced by government to encourage the habit of saving among the common people. Which of the following are introduced by government to encourage the habit of saving among the common people? तर बॉन्ड असतात ते. ठीक आहे. पुढचं बघा काय असतं बॉन्ड बघू. अ पर्सन कुड परचेस बॉन्ड ॲट द रेट ऑफ ₹100 पर बॉन्ड. विकत घेतात ते पर बॉन्ड. आफ्टर मॅच्युरिटी बॉन्ड होल्डर यूज टू गेट बॅक हिज मनी अलॉंग विथ इंटरेस्ट. 100 रुपयाला घेतले तर त्याला ते विथ इंटरेस्ट रिटर्न केले जातात पैसे, आणि ते बॉन्ड माघार घेतले जातात. म्युच्युअल फंड काय आहे बघा. इट इज अ प्रोफेशनली मॅनेज्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम युजली रन बाय ॲसेट मॅनेजमेंट कंपनी AMC. विचारतील तुम्हाला. दॅट ब्रिंग्स टुगेदर अ ग्रुप ऑफ पीपल अँड इन्व्हेस्ट देअर मनी इन स्टॉक्स, बॉन्ड अँड अदर सिक्युरिटी. परत प्रिशियस मेटल किंवा जेम्स, आपण सोनं वगैरे विकत घेऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ठीक आहे. कंझ्युमर आणि मार्केट बघूयात. आपण फॅमिली इन्कम बघितलं, ओके, फॅमिली बजेट बघितलं, त्याच्यामध्ये सेव्हिंग बघितलं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण बघितलं. आता बघूया आपण कंझ्युमर आणि मार्केट. सगळे इकॉनॉमिकमध्ये काय गोष्टी बघितलं म्हणून मी थोडं स्पीडमध्ये घेतोय ते. आता याची कंझ्युमरची डेफिनेशन बघूया. मीनिंग काय आहे. अ कंझ्युमर इज अ पर्सन हू बाय एनी गुड ऑर हायर्स एनी सर्व्हिस फॉर व्हॅल्युएबल consideration, or person who avail good or service exclusively for the purpose of sustaining his livelihood is called as a consumer. ठीक आहे. रिस्पॉन्सिबिलिटी काय असतात कंझ्युमरच्या. कंझ्युमर शुड ऍक्ट रॅशनली. कंझ्युमर शुड कीप इन माइंड द फॉलोइंग रिस्पॉन्सिबिलिटी. काय त्यानं बिफोर बाईंग, बरोबर. आता कंझ्युमरच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय, बिफोर बाईंग, व्हाईल बाईंग, म्हणजे बघा विकत घ्यायच्या अगोदर जी गोष्ट विकत घ्यायची त्याच्याबद्दल त्यानं सगळी इन्फॉर्मेशन काढली पाहिजे, बरोबर. विकत घेताना त्यानं त्याचं ब्रँडिंग, क्वालिटी, क्वांटिटी, प्राइस हे सगळं बघून ते विकत घेतलं पाहिजे व्हाईल बाईंग. आणि नंतर काय, आफ्टर बाईंग काय केलं पाहिजे. कंझ्युमर शुड यूज प्रोडक्ट ॲज पर द इन्स्ट्रक्शन. कंझ्युमर शुड कीप बिल, गॅरंटी वगैरे हे सगळ्या गोष्टी जनरल आहे, जे आहे ते आहे, बघावं तर लागणारच आहे. ठीक आहे. एवढं महत्त्वाचं नाही आहे. पण आता 5 स्टेप्स ऑफ द कंझ्युमर डिसिजन मेकिंग प्रोसेस. तुम्हाला सिलेबसमध्ये सगळं पॉईंट आहे कंझ्युमर डिसिजन मेकिंग प्रोसेस. त्याच्यामध्ये बघा कंझ्युमरनं कोणतंही डिसिजन, कुठलीही वस्तू घेण्याच्या अगोदर त्यानं काय करायचंय, आधी प्रॉब्लेम रिकग्नाइज करायचा आहे. म्हणजे त्याला कशासाठी ती सर्व्हिस घ्यायची आहे किंवा कशासाठी ती वस्तू विकत घ्यायची आहे. प्रॉब्लेम काय बघा. रेकग्नाइज द नीड फॉर अ सर्व्हिस ऑर प्रोडक्ट. मग काय करायचं, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सर्च करायची, गॅदर इन्फॉर्मेशन. नंतर काय करायचं, अल्टरनेटिव्ह इव्होल्युशन, वेट चॉईस अगेन्स्ट कम्पेरेबल अल्टरनेटिव्ह. सो तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे तर 2 लॅपटॉपमध्ये कंपॅरिझन करायचं, मग प्राइसमध्ये, सर्व्हिसेसमध्ये वगैरे. नंतर काय करायचं, परचेस डिसिजन. आणि मग सगळं केल्यानंतर मग तुम्ही काय करायचं, डिसिजन घ्यायचं आणि ॲक्च्युअल परचेस करायचं. आणि मग काय करायचं, पोस्ट परचेस इव्होल्युशन काय आहे, रिफ्लेक्ट्स ऑन द परचेस दे मेड. त्यांनी जसं बनवलं त्याचं आपल्याला रिफ्लेक्शन भेटतं नंतर. सो ह्या 5 स्टेप आहेत. तुम्हाला मे बी बघा हे सिक्वेन्स विचारू शकतात. तर आधी काय करायचं, प्रॉब्लेम रिकग्निशन, नंतर इन्फॉर्मेशन सर्च करायची, नंतर अल्टरनेटिव्ह इव्होल्युशन करायचं, नंतर परचेस डिसिजन घ्यायची, नंतर पोस्ट परचेस इव्हॅल्युएशन. मग आता कंझ्युमरच्या ड्युटी काय आहेत, 3R. विच ऑफ द फॉलोइंग आर द ड्युटीज ऑफ कंझ्युमर. तर पहिले बघा रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. बघा रिड्यूस म्हणजे काय, कंझ्युमर कंझ्युम ओनली व्हॉट यू नीड. जे गरजेचं आहे तेवढंच कंझ्युम करा. इफ इम्पॉसिबल रिड्यूस कन्झम्पशन ऑफ वॉटर, इलेक्ट्रिसिटी, फ्युएल अँड अदर नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. दुसरं काय, रियूज. इफ अ प्रोडक्ट कॅन सर्व यू फॉर अ लॉंगर पिरियड, यूज इट इन्स्टेड ऑफ बाईंग अ न्यू वन. आणि तिसरं काय, रिसायकल. डोंट लिटर द इन्व्हायरमेंट, रिसायकल डिग्रेडेबल ऑन रिसायकलेबल मटेरियल थ्रू प्रॉपर चॅनल. तो हे 3R लक्षात ठेवा, 3R लक्षात ठेवा. पुढचं आहे राईट ऑफ कंझ्युमर. कंझ्युमरचे राईट पण खूप महत्त्वाचं आहे. ओके, इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर द कंझ्युमर टू नो वन्स बेसिक राईट ॲज वेल ॲज अबाउट द लीगल फ्रेमवर्क्स अँड प्रोसिजर दॅट फॉलो विथ द इन्फ्रिंगमेंट ऑफ द वन्स राईट.
तर बघा काय काय आहेत, राईट टू सेफ्टी, कंझ्युमरचा राईट आहे राईट टू सेफ्टी. राईट टॉक्स अबाउट द राईट टू बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट द मेकिंग ऑफ गुड प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस विच आर हजार्डस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. ठीक आहे, पहिला राईट टू सेफ्टी. सो त्याच्यामध्ये काय येतं बघा, दे शुड प्रिफरेबली परचेस सर्टिफाईड प्रोडक्ट्स सच ॲज ISI मार्क असलेले किंवा ॲग मार्क असलेले गोष्टी परचेस करायच्या आहेत. सो राईट टू सेफ्टी ह्याच्यामध्ये येतं ते. फॉर एक्झाम्पल बघा, सबस्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस माइट कॉजेस सिरियस इंजुरीज. सेकंड कॉपी किंवा जे काय आपण म्हणतो की आपण जर ऑथेंटिक हॉलमार्क असलेल्या गोष्टी विकत नाही घेतल्या तर त्याचा इन्सिडेंट होऊ शकतो. नंतर लाईट टू इन्फॉर्म, आपल्याला त्या प्रोडक्टबद्दल काय झालं पाहिजे, इन्फॉर्म झालं पाहिजे की त्याची क्वालिटी कशी आहे, क्वांटिटी काय आहे, पोटेन्सी काय आहे, प्युरिटी आहे का, स्टँडर्ड अँड प्राइस ऑफ गुड्स प्रोडक्ट और सर्व्हिसेस ॲज द केस मे बी सो ॲज टू प्रोटेक्ट द कंझ्युमर अगेन्स्ट अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. ठीक आहे, सो ते माहीत असलं पाहिजे. पुढे राईट टू चूज, कुठली गोष्ट घ्यायची आपल्याला चॉईस आहे. दिस इज द राईट टू बी अश्युअर्ड wherever possible of access to variety of goods, product or services at the competitive price. In case of monopolies like railways, electric supply etc. इथं आपल्याला बघा रेल्वेमध्ये आपल्याला तिकीट कमी करता येतं का नाही करत, त्यांनी सांगेल तेवढं द्यावं लागतं किंवा इलेक्ट्रिक बिल येईल तेवढं भरावंच लागतं आपल्याला. ठीक आहे, सो राईट टू चूज तिथं नसतो. पुढे राईट टू हर्ड, तुम्हाला बघा काय तक्रार असेल तर कंझ्युमर फोरम असतात तर तिथे तुमच्या गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजेत, त्याला म्हणायचं राईट टू हर्ड. ठीक आहे, राईट टू सीक रिड्रेसल, दिस इज राईट टू सीक रिड्रेसल अगेन्स्ट अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस ऑर रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऑन अनस्क्रप्टिव्ह एक्सप्लॉयटेशन ऑफ कंझ्युमर. कंझ्युमर मस्ट मेक अ कॉम्प्लिमेंट फॉर देअर जेन्युइन ग्रीव्हन्सेस. ओके, सो तो आहे. पुढचा राईट टू कंझ्युमर अवेअरनेस, ignorance of consumer particularly of rural consumer is mainly responsible for their exploitation. काय करायचं, they should know their rights and must exercise them, only then real consumer protection can be achieved with success. पुढचा right to healthy environment, the right to physical environment will enhance the quality of life. So ते येतं त्याच्यामध्ये right to healthy environment. Right to basic need, right to basic need ensure basic goods and services which guarantee survival. सो कंझ्युमर मार्केट काय असतं, कंझ्युमर मार्केट रेफर्स टू द मार्केट वेअर पीपल परचेस प्रोडक्ट सर्व्हिसेस फॉर कन्झम्पशन अँड आर नॉट मीन फॉर द फर्दर सेल. कंझ्युमर मार्केट काय असतं, तिथं स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वस्तू विकत घेतल्या जातात, नाही की त्या पुन्हा सेल करण्यासाठी. त्याला काय म्हणायचं, मार्केट म्हणायचं. आपण काय बघूया, मार्केट टाईप बघूयात, कंझ्युमर मार्केट टाईप. आता कंझ्युमर मार्केट टाईपमध्ये 4 टाईपचं मार्केट असतं. फूड अँड बिव्हरेजचं मार्केट, रिटेल मार्केट, कंझ्युमर प्रोडक्ट्स असतात काय, आणि ट्रान्सपोर्टेशन. हे काय आहे, कंझ्युमर मार्केट टाईप्स आहेत. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट चालू करतोय त्याच्यामध्ये टेक्सटाईल अँड अपियर्ड डिझायनिंग. वरच्या काय गोष्टी तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये बघितलेल्या आहेत बरोबर, पण याच्यामध्ये आपण आता टेक्सटाईल नवीन थोडासा पॉईंट आहे. ओके, सो थोडं व्यवस्थित लक्ष आहे त्याच्याकडे. टेक्सटाईल अँड अपियरल डिझायनिंग बघा, देर आर मेनी टाइप्स ऑफ फायबर अवेलेबल इन नेचर बट बघा ऑल ऑफ देम कॅनॉट बी युज्ड फॉर मेकिंग फॅब्रिक्स. सगळेच आपण फॅब्रिक्स किंवा कपडे बनवण्यासाठी वापरत नाही. द फायबर विच कॅन बी मेड इन टू फॅब्रिक्स आर कॉल्ड एज टेक्सटाईल फायबर. डेफिनेशन बघा, द फायबर विच कॅन मेड फॅब्रिक्स, द फायबर विच कॅन बी मेड इन टू फॅब्रिक्स आर कॉल्ड एज टेक्सटाईल फायबर म्हणायचं त्याला बरोबर. डेफिनेशन काय टेक्सटाईल फायबरचे बघा, हे विचारतील तुम्हाला. टेक्सटाईल फायबर कॅन बी डिफाइन्ड ॲज any small thread like structure which can be woven or otherwise made into a fabric is called as textile fiber. त्याला काय म्हणायचं, टेक्सटाईल फायबर म्हणायचं. इट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ टेक्सटाईल. टेक्सटाईल फायबर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ टेक्सटाईल. टेक्सटाईल फायबर आर ट्रेडिशनली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर सोर्स. ओके, बघूया आता काय काय आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा चार्ट आहे बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट. आता मी थोडं झूम करतो. आधी बघूया, 2 प्रकारचे फायबर असतात, नॅचरल फायबर आणि सिंथेटिक फायबर. थोडं तुम्हाला मी नॅचरल फायबर झूम करतो. नॅचरल फायबर मध्ये काय काय येते बघा, एक असतं ॲनिमल फायबर आणि दुसरं असतं मिनरल फायबर. ॲनिमल फायबर,
मिनरल फायबर. ॲनिमल फायबर कुठलं कुठलं आहे? सिल्क, वूल आणि हेअर. ओके, समज 3 प्रकारचे फायबर आहेत. नॅचरलमध्ये 3 प्रकारे येतात, ॲनिमल, प्लांट आणि मिनरल. प्लांटलाच म्हणले कारण प्लांटच्या सेलुलोजमध्ये सेल्युलोज असतं. सो प्लांटच्या फायबरला काय म्हणले? सेल्युलोज किंवा लिग्नो सेल्युलोज फायबर. ठीक आहे. सो पहिले तर ॲनिमल. ॲनिमलमध्ये काय असतं? सिल्क असतं, वूल असतं आणि हेअर असतात. ओके. नॅचरलमध्ये दुसरा प्रकार येतो सेल्युलोज, लिग्नो सेल्युलोज किंवा प्लांट फायबर. याच्यामध्ये काय येतं बघा, आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये फायबर कशापासून? एकतर बास्टपासून. सो कोणा बास्ट फायबर कुठले आहेत बघा. ज्यूट पासून जे काढतो ते बास्ट फायबर. तुम्हाला हे विचारतेला, ज्यूट पासून काढतो ते बास्ट फायबरमध्ये येतं. फ्लॅस्क, हेम्प, रॅमी, केनाफ, रोसेल, मेस्टा हे सगळे फायबर कशामध्ये येतात? बास्टमध्ये येतात. सो तुम्हाला विचारलं की हेम्पमध्ये कुठल्या प्रकारचं फायबर असतं? ते बास्ट प्रकारचं असतं. काय काय लीफमधून पण फायबर काढलं जातं. त्याच्यामध्ये कुठलं आहे मग? सिसलमधनं बनाना, आबाका, पाल्फ, हेन्क्यू, आगाव आणि रॅम्फिला. ठीक आहे. सीडमधनं म्हणलं तर बघा कॅपॉक. कुठल्या सीड मधून किंवा सीडच्या वरचं कोटिंग वगैरे वापरतात. त्याच्यामध्ये कॅपॉक, कॉटन, लोफा किंवा मिल्कवीड हे सगळं सीड फायबर आहे. बरोबर. नंतर फ्रूट फायबरमध्ये काय येतं? कॉयर आणि ऑइल पाम. सीड फायबर, सॉरी फ्रूट फायबर, हे फ्रूटच्या वरचं फायबर काढलं जातं. वूड फायबर बघा, ज्याच्यामध्ये स्टेम मधून काढलं जातं. त्याच्यामध्ये काय येते? सॉफ्ट वूड आणि हार्ड वूड फायबर. तर स्टॉक पासून बघा, कुठल्या स्टॉक पासून आपण बनवतो? राईस पासून बनवतो. व्हीट, बार्ली, मेज, ओट, रे यांच्या स्टॉक मधून फायबर काढलं जातं. आणि ग्रास मधून बघा तर बांबू, बगेस, कॉर्न, सबल, रेप आणि इस्पार्टो हे सगळे ग्रास फायबर आहेत. लक्षात ठेवा फक्त. दुसरं आहे बघा सिंथेटिक फायबर. आता हे मागाचे होते ते नॅचरल फायबर भेटतात, नॅचरली नेचरमध्ये भेटणारे फायबर आहेत. हे फायबर सिंथेटिक आहे, आपण तयार करतो. याच्यामध्ये काय काय येतं? ऑर्गॅनिक फायबर, इनऑर्गॅनिक फायबर. ऑर्गॅनिकमध्ये काय येतं? ॲरामिड किंवा केवलार, पॉलिइथिलीन आणि ॲरोमॅटिक पॉलिएस्टर. याच्यामध्ये कार्बन असणार आहे. बरोबर. आणि इनऑर्गॅनिकमध्ये काय? ग्लास, कार्बन, बोरॉन आणि सिलिकेट. ठीक आहे. तर ते कशामध्ये येणार? इनऑर्गॅनिक फायबरमध्ये येणार. आता हे झालं क्लासिफिकेशन. आता वन बाय वन आपण सगळं बघूया. तर बघा, नेचरमध्ये फायबर 2 प्रकारचं असतं. देर आर फर्दर डिवायडेड इंटू स्पेसिफिक क्लासेस. द फायबर विच आर अवेलेबल इन नेचर, त्याला काय म्हणतात? नॅचरल फायबर. आणि दे आर ऑब्टेन फ्रॉम द 3 मेजर सोर्सेस. बरोबर. आपल्याला 3 प्रकारे नॅचरल फायबर भेटलं. एक आहे व्हेजिटेबल, दुसरा आहे ॲनिमल आणि तिसरा आहे मिनरल, जे आपण वर बघितलं आता. ठीक आहे. सो हे नॅचरल फायबर बघा, आता जे क्लासिफिकेशन बघितलं त्याच्यामधूनच आहे. पण थोडंसं अजून ॲग्रिकल्चर रिलेटेड बघायचं म्हणलं तर व्हेजिटेबल कॉटनमध्ये काय येतं? व्हेजिटेबल फायबरमध्ये ते मागाचं डिटेलमध्ये क्लासिफिकेशन होतं. आता हे थोडंसं ॲग्रिकल्चर रिलेटेड बघितलं तर बघा, व्हेजिटेबल फायबरमध्ये येतं कॉटन फायबर, लिनन फायबर आणि ऑदर फायबर्स. ऑदरमध्ये येतं ज्यूट, कॅपॉक, रॅमी, हेम्प, कॉयर, सिसल, पिन्ना. मग असे जे क्लासिफिकेशन बघितलं आपण, त्याच्यामध्ये आपण काय केलं? त्याचे पार्ट कुठले कुठले वापरतात याच्यावरून क्लासिफिकेशन बघितलं. हे तर फक्त हे एका हेडिंग खाली आलेलं आहे की व्हेजिटेबल फायबर. दुसरं आहे ॲनिमल फायबर. याच्यामध्ये येतं ऊल आणि सिल्क. ठीक आहे. तिसरं आहे बघा स्पेशल फायबर. याच्यामध्ये काश्मीरी, मोहेर आणि अंगोरा हे स्पेशल फायबरमध्ये येतात. आणि दुसरं बघा मिनरल फायबर. मिनरलमध्ये एकच येतं सगळ्यात महत्त्वाचं, ॲस्बेस्टॉस. ॲस्बेस्टॉस इज अ मिनरल फायबर. ॲस्बेस्टॉस इज अ मिनरल फायबर. वन बाय वन बघूया आता. जेवढे पॉईंट सांगेल तेवढे लक्षात ठेवा फक्त. व्हेजिटेबल फायबर. व्हेजिटेबल फायबर आर अवेलेबल फ्रॉम व्हेजिटेबल ओरिजिन. बरोबर आहे, जाऊ द्या. केमिकली दे आर कम्पोनर, हे महत्वाचं आहे. केमिकली ते कशापासून बनलेले असतात? सेल्युलोज पासून. सो नॅचरल फायबर हे मोस्टली कशापासून बनलेले असतात? व्हेजिटेबल फायबर्स नॅचरल ते सेल्युलोज पासून. आणि हेन्स आर कॉल्ड एज सेल्युलोजिक फायबर. द फायबर्स आर अवेलेबल फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द डिफरंट प्लांट्स लाईक स्टेम, लिव्स, फ्रूट. वर बघितलं आपण तेच. कॉटन अँड लिनन सगळ्यात महत्वाचं. कॉटन अँड लिनन आर द मोस्ट युज्ड फायबर फ्रॉम दिस कॅटेगरी. आता त्याच्यामधलाच प्रकार बघा आपण, ज्यूट. बरोबर. बघा ज्यूट तुम्हाला माहितच आहे.
कशा कशापासून काढतात बघा, ज्यूट एक्सट्रॅक्टेड फ्रॉम बार्क, बरोबर, बार्क ऑफ व्हाईट ज्यूट प्लांट, कॉर्कोरस कॅपिलरीज अँड लेसर एक्सटेंड फ्रॉम द कॉर्कोरस ओलिओरस, हे सगळ्यांपासून ते ज्यूट एक्सचेंज करतात. ज्यूटमध्ये काय बघा, याचे प्रॉपर्टीज बघा, इट हॅव्हिंग लो थर्मल कंडक्टिव्हिटी, इट हॅव्हिंग लो थर्मल कंडक्टिव्हिटी अँड इज इन्सल्टिंग अँड अँटी स्टॅटिक असते. ज्यूट टेक्सटाईल मेड फ्रॉम ज्यूट आर बायोडिग्रेडेबल, फ्लेक्झिबल अँड ॲब्सॉर्ब मॉइश्चर अँड ड्रेन वेल, याचे काय प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे, ते असू द्या. हेम्प फायबर इज ऑप्टेन फ्रॉम प्लांट कॅनॅबिस सटायवा, हे विचारतील तुम्हाला. हेम्पचं ताग म्हणतो ना त्याला आपण, सायंटिफिक नाव लक्षात ठेवा, कॅनॅबिस सटायवा. गुड कंडक्टर ऑफ हीट, हॅज अ नॅचरल अँड अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज, त्याच्यामुळं ह्याच्यावरती अटॅक नाही होत इन्सेक्टचा वगैरे. ह्याच्यापासून काय बनवतात, रोप, कॅनव्हास, पेपर, हेम्प. हे ऑल्सो वॉन्ट टू मेक लिनन लाईक फायबर वगैरे, ठीक आहे. सिसल पासून मी बनवतात, सिसल हे पेरेनियल प्लांट आहे ज्याच्यापासून आपण फायबर बनवतो. आता बघूया अॅनिमल फायबर, बघूया काय. दीज फायबर्स आर अवेलेबल फ्रॉम अॅनिमल. आता लिनन आणि कॉटन डिटेलमध्ये आपण खाली बघूया. ओके, अॅनिमल फायबरमध्ये काय आहे, केमिकली दे आर कंपोज ऑफ प्रोटीन. अॅनिमल फायबरमध्ये प्रोटीन असतं आणि हेन्स कॉल्ड ॲज प्रोटीन फायबर. हे असं वरून वरून लक्षात ठेवा, जास्त डीपमध्ये जायची गरज नाहीये, नोट्समध्ये सगळं आहे, मी सांगतोय. व्हेजिटेबल फायबर म्हटलं तर ते कुठलं असतं, सेल्युलोजिक फायबर असतं. आणि अॅनिमल फायबर म्हटलं तर बघा, ऊल, याच्यामध्ये काय असतं, केराटिन प्रोटीन असतं, त्याला काय म्हणतात, प्रोटीन फायबर म्हणतात. The fiber are either body hair of certain animals or secretion of certain insect. सिल्क वगैरे बघितले, सिक्रेशन असतं, सलायवा सिक्रेशन. सो बघा, वूल अँड सिल्क आर द मोस्ट पॉप्युलर फायबर फ्रॉम दिस कॅटेगरी. वूल बघा, वूल माहिती आहे आपल्याला, शिप पासून भेटतं, बरोबर आहे. फर्स्ट डोमेस्टिकेटेड 10,000 years ago. बाकी ठीक आहे. मिनरल फायबर बघा, ॲस्बेस्टॉस सांगितलं तुम्हाला. There is only one fiber available in the category are called asbestos. So very IMP. स्टार 3 स्टार करा. मिनरल फायबर कुठला आहे, ओन अँड ओनली asbestos is available only mineral fiber. It is available from certain kind of rock and has a special property that it does not catch fire. सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे ह्याची की हे फायबर फायर कॅच करत नाही. त्यामुळे बघा हे खूप साऱ्या कुठे वापरतात, because of this property it has extensive use in industrial and construction sector. asbestos लक्षात ठेवा. आता बघा मॅन मेड फायबर कुठले कुठले आहेत. मॅन मेड फायबर, the fiber which are not available in the nature in fibrous form and produced by man with the help of either natural or synthetic material are known as man made fiber or synthetic fiber. कुठले कुठले बघा याच्यामध्ये हे विचारतील तुम्हाला. रेयॉन अँड ॲझलॉन. रेयॉन अँड ॲझलॉन हे काय आहेत, नॉन थर्मोप्लास्टिक फायबर. नॉन थर्मोप्लास्टिक फायबर काय डिटेलमध्ये खाली बघूया आपण. आणि पुढचा बघा थर्मल प्लास्टिक फायबर, त्याच्यामध्ये काय नायलॉन, पॉलिएस्टर, ॲरिलिक, ग्लास आणि मेटॅलिक, असं दोन, थर्मोप्लास्टिक आणि नॉन थर्मोप्लास्टिक. नॉन थर्मोप्लास्टिकमध्ये काय येतं, रेयॉन आणि ॲझलॉन. आणि थर्मोप्लास्टिकमध्ये काय येतं, एवढे टाईप आहेत बघा, नायलॉन, पॉलिएस्टर, ॲक्रेलिक, ग्लास आणि मेटॅलिक. रेयॉनमध्ये काय आहे बघा, रेयॉन काय आहे सगळ्यात महत्त्वाचा. रेयॉन, द रॉ मटेरियल फॉर दिस फायबर इज ऑब्टेन्ड फ्रॉम नॅचरल सेल्युलोजिक सोर्स ओनली. सगळ्यात महत्त्वाचं, तर रेयॉन तयार करण्यासाठी आपण नॅचरल सेल्युलोजिक फायबर वापरतो. ओके, सो ओनली रॉ मटेरियल फॉर दिस इज सेल्युलोजिक सोर्स. बिकॉज ऑफ दिस रिझन बघा, रेयॉन आर ऑल्सो नोन ॲज रिजनरेटेड सेल्युलोज फायबर. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिजनरेटेड सेल्युलोजिक फायबर, रेयॉन, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईन लक्षात ठेवा, रेयॉन वॉज द फर्स्ट मॅन मेड फायबर. रेयॉन वॉज फर्स्ट मॅन मेड फायबर. तुम्ही हे टेस्ट सिरीजला पण क्वेश्चन बघितले असतील. रेयॉन हा फर्स्ट मॅन मेड फायबर आहे. ओके, कुठला आता ते रेयॉन मधला एक प्रकार आहे बघा, विस्कॉस रेयॉन. विस्कॉस रेयॉन इज द मोस्ट पॉप्युलर फायबर अमंगस द ऑल रेयॉन. पुढचा बघा ॲझलॉन. ह्यासाठी रॉ मटेरियल काय असतं, नॅचरल प्रोटीन सोर्स असतो. वर काय होता, सेल्युलोज सोर्स होता. इथं काय म्हणजे वरचा होता व्हेजिटेबल ओरिजिन आहे वरच्याचं, नाही कुठल्याचं, रेयॉनचं. ॲझलॉनचं काय आहे, नॅचरल
प्रोटीन सोर्स म्हणजे ॲनिमल फायबर, बरोबर. ॲनिमल फायबरला काय म्हटलं होतं आपण? प्रोटीन फायबर म्हटलं होतं, बरोबर. ॲझलॉन फायबर सॉफ्ट टू टच असतं अँड आर युज्ड टू मेक ब्लेंड्स विथ अदर फायबर्स. आता बघा नायलॉन एक आहे. द रॉ मटेरियल फॉर दिस फायबर इज ऑप्टेन फ्रॉम डिफरंट केमिकल्स. ऑल दिस फायबर्स आर थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय? हिट केले का ते काय होतात? पागळतात, जळत नाहीत. समजते का? वितळतात. ग्लास आणि मेटलिक्स तर तुम्हाला माहितच आहे, नॅचरल मिनरल पासून बनवतात. कुठलं आहे? मिनरल फायबर, ॲस्बेस्टॉस. हेन्स दे आर नोन ॲज मॅन मेड मिनरल फायबर. मिनरल फायबरला म्हणजे ग्लास आणि मेटलिक्सलाच काय म्हणायचं? मॅन मेड मिनरल फायबर. नॅचरल मिनरल फायबर कुठला आहे? ॲस्बेस्टॉस. आणि हे ग्लास आणि मेटलिक्स काय आहेत? मॅन मेड मिनरल फायबर्स आहेत. दे आर थर्मोप्लास्टिक बट दे मेल्ट और चेंज शेप ॲट एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचर. वरचे जे आहेत ते थोडे टेम्परेचर चेंज झालं तर लगेच काय होतं? स्वतः शेप बदलतात, नायलॉन, पॉलिएस्टर वगैरे. पण ग्लास आणि काय असतात त्यांना वितळायला खूप जास्त हीट लागते. ओके. फायबर प्रोडक्शन इन इंडिया हा पण पॉईंट आहे तुम्हाला. स्टेपल फायबर प्रोडक्शन व्हॉल्यूम अक्रॉस इंडिया किती आहे बघा? 2020 खाली तुम्हाला इथं चार्ट मध्ये दिलेला आहे. सगळ्यात जास्त कशाचा आहे? कॉटनचा आहे बघा. कॉटन किती आहे? हे सगळ्या जो ग्राफ आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉटन आहे. इथे 1 नंबरला कॉटन आहे, 2 नंबरला मॅनमेड फायबर येते, 2 नंबरला मॅनमेड फायबर येते. ठीक आहे. त्यानंतर बाकीचे दुसरे फायबर आहेत, पॉलिएस्टर, स्टेपल फायबर, विस्कोन. पण सगळ्यात लक्षात ठेवा कॉटन फायबरचं प्रोडक्शन सगळ्यात जास्त आहे. 2 नंबरला कुठला आहे? मॅनमेड फायबर. ओके. नंतर बाकीचे फायबर आहेत. तर हे काय जनरल प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट टेक्स्टाईल फायबर हा एक पॉईंट आहे. याच्यामध्ये काय काय आहे बघा. स्टेपल फायबर कोणाला म्हणायचं बघा? ऑल सच फायबर विच आर शॉर्ट इन लेंथ अँड कॅन बी मेजर्ड इन सेंटीमीटर, इंचेस और फीट आर कॉल्ड एज स्टेपल फायबर. तुम्हाला या गोष्टी माहीत असायला पाहिजेत की जे फायबर शॉर्ट इन लेंथ, सगळ्यात महत्त्वाचं काय ते? शॉर्ट इन लेंथ असतात अँड कॅन बी मेजर्ड इन सेंटीमीटर, इंचेस वगैरे, त्याला काय म्हणायचं? स्टेपल फायबर. या काय गोष्टी तुम्हाला आज कळल्या असतील. ओके. पुढचं आहे फिलामेंट फायबर. फायबर्स विच आर व्हेरी लॉंग अँड कॅन बी मेजर्ड इन थाउजंड्स ऑफ मीटर और यार्ड्स. त्याला काय म्हणायचं? फिलामेंट फायबर. याची लेंथ खूप जास्त आहे, किलोमीटरमध्ये, मीटरमध्ये. त्याला काय म्हणायचं? फिलामेंट फायबर. एक्झाम्पल काय बघा? ऑल मॅनमेड फायबर फॉल इन दिस कॅटेगरी. अमंगच बघा नॅचरल फायबर मध्ये कुठला? सिल्क इज द ओनली फिलामेंट फायबर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सिल्क इज द ओनली फिलामेंट फायबर. थर्मोप्लास्टिक फायबर म्हणजे काय असतं बघा? सर्टन फायबर हॅव टेंडेन्सी टू सॉफ्ट और चेंज शेप ड्यू टू हीट. त्याला म्हणायचं थर्मोप्लास्टिक. वर बघितले आपण. इफ द टेम्परेचर गोज हायर दे मेल्ट, सो दे आर कॉल्ड एज थर्मोप्लास्टिक फायबर. बरोबर. ऑल मॅनमेड फायबर एक्सेप्ट रेऑन. रेऑन सोडून, आता रेऑन बघितलं आपण, सेल्युलोजिक फायबर आहे, मॅनमेड सेल्युलोजिक फायबर आहे. सो त्याच्यामध्ये सेल्युलोज वापरल्यामुळे ते वितळत नाही. बरोबर. ऑल मॅनमेड फायबर आर थर्मोप्लास्टिक एक्सेप्ट रेऑन. रेऑन म्हणजे थर्मोप्लास्टिक वितळतात, नॉन थर्मोप्लास्टिक जळतात. बरोबर का? असं नॉन थर्मोप्लास्टिक बघा, द फायबर्स विच डू नॉट मेल्ट ड्यू टू हीट आर कॉल्ड एज नॉन थर्मोप्लास्टिक फायबर. इफ द हीट इज मोर दे विल बर्न आणि राख तयार होते. ओके. टर्न टू ॲश. ऑल नॅचरल फायबर्स अँड रेऑन फॉल इन दिस कॅटेगरी. ओके. प्रॉपर्टीज ऑफ टेक्स्टाईल फायबर काय आहेत बघा? बघूया. प्रायमरी प्रॉपर्टी हे विचारतो तुम्हाला की प्रायमरी प्रॉपर्टीज कुठल्या टेक्स्टाईल फायबरच्या? पहिला आहे लेंथ, स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी, कोहिजिव्हनेस आणि युनिफॉर्मिलिटी. बघूया प्रायमरी प्रॉपर्टी म्हणजे काय? दिस प्रॉपर्टी दॅट अ टेक्स्टाईल फायबर मस्ट पजेस इन ऑर्डर टू कॉल एज टेक्स्टाईल फायबर. टेक्स्टाईल फायबर म्हणण्यासाठी ते फायबरच्या प्रॉपर्टीज काय असल्या पाहिजेत त्याला म्हणायचं प्रायमरी प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये पहिलं बघितलं लेंथ, ही प्रॉपर लेंथ असली पाहिजे. बरोबर. हे एक स्टेटमेंट आहे बघा, इट शुड बी ॲटलिस्ट 100 टाइम लॉंगर दॅन इट्स विड्थ. विड्थ पेक्षा 100 टाइम ते काय असलं पाहिजे? हे लॉंगर असलं पाहिजे. बघा जनरली द लॉंगर द फायबर द स्ट्रॉंगर द यार्न. यात म्हणजे सूत तयार केलं जातं. जेवढं लॉंग जास्त तेवढं स्ट्रॉंग काय तयार होतं? यार्न किंवा सूत तयार होतं. लक्षात ठेवा. स्ट्रेंथ, ॲडिक्वेट स्ट्रेंथ असली पाहिजे. बरोबर. आणि ते स्ट्रेंथ कशी मोजतात? ग्राम ऑफ फोर्स पर डॅनियर. ग्रॅम पर डॅनियर असं त्याचं काय आहे?
स्ट्रेंथ मोजण्याचं युनिट आहे. फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, बरोबर. तर ॲबिलिटी ऑफ फायबर टू बेंड विदाउट ब्रेकिंग इज कॉल्ड एज फ्लेक्झिबिलिटी ऑर पेलेबिलिटी. सो त्याची फ्लेक्झिबिलिटी महत्वाची आहे. नंतर कोहिजिव्हनेस, दिस इज द ॲबिलिटी ऑफ फायबर टू स्टे टुगेदर अँड अदेर टू इच अदर, बरोबर. पुढचा युनिफॉर्मिलिटी, इफ द फायबर विल बी सिमिलर टू इच अदर इन ऑल द अबव 4 प्रॉपर्टीज then it will be possible to make a regular yarn and smooth fabric out of them. Okay. पुढे सेकंडरी प्रॉपर्टीज काय आहेत? these are the properties which are desirable in textile fiber but not essential. असल्या पाहिजेत आणि इसेन्शियल नाही आहेत, डिझायरेबल आहेत फक्त. त्यात काय काय येतं बघा? फिजिकल अपॅरन्स, बरोबर. लेंथ, कलर, लस्टर, टेक्स्चर, हे सगळं त्याचं फिजिकल अपॅरन्स आहे. लस्टर काय आहे बघा? चकाकी, शाईन असली पाहिजे, फायबरला शाईन असली पाहिजे. सो बघा कुठलं कुणाला शाईन आहे बघा? सिल्क, सगळ्यात चमक कुणाला? सिल्क. सिल्क हॅज द बेस्ट लस्टर अमंगस्ट ऑल टेक्स्टाईल फायबर. समजते? लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी. कॉटन इज नॉन लस्टर, कॉटनला शाईन नसते, बरोबर. मॅनमेड फायबर्स आर व्हेरी लस्टरस बट देअर लस्टर कॅन बी कंट्रोल्ड. मॅनमेड फायबर मध्ये लस्टर चकाकी आपण आणलेली असते, कंट्रोल केलेली असते. ओके. कलर, मोस्ट नॅचरल फायबर हॅव some or the other color. Cotton and silk are usually white, off white, बरोबर. कॉटन आणि सिल्क कसे? ऑफ व्हाईट और क्रीम कलर्ड. लिनन कसा असतो? क्रीम और लाइट ब्राउन. मॅनमेड फायबर्स आर युजली प्युअर व्हाईट बट दे कॅन बी मॅन्युफॅक्चर इन टू एनी कलर. आपल्याला माहिती आहे. टेक्स्चर काय असतं? सरफेस क्वालिटी और फील ऑफ द फॅब्रिक इज कॉल्ड एज टेक्स्चर. सिल्क सगळ्यात स्मूथ इन टच असतं, बरोबर. सगळ्यात स्मूथ टच कोणाचा आहे? सिल्कचा आहे. Wool and cotton are slightly rough. Jute and coir are quite rough in texture. Man-made fiber आपण आपल्या पद्धतीनं स्मूथ किंवा रफ बनवू शकतो. ओके. डेन्सिटी बघा. दिस मीन्स मास और वेट पर युनिट व्हॉल्यूम आणि एक्सप्रेस इन ग्रॅम पर सीसी. आपल्याला माहिती आहे जेवढी डेन्सिटी जास्त तेवढं हेवी फॅब्रिक तयार होणार, बरोबर. रिसायलेन्सी हे सगळ्यात महत्वाचं बघा. रिसायलेन्सी काय असतं? ॲबिलिटी ऑफ फायबर टू सेव्ह इट सेल्फ फ्रॉम व्रिंकलिंग. चुरगळण्यापासून ते स्वतःला वाचवतो. रिसायलेन्सी म्हणजे काय काय फॅब्रिक असताना इस्त्री करायची गरज नसते, आयर्निंगची गरज नसते. इफ दिस प्रॉपर्टी इज गुड इन फॅब्रिक द फॅब्रिक विल नॉट गेट क्रिस्ड अँड आयर्निंग विल नॉट बी रिक्वायर्ड. काय काय फायबरला बघतो, काय काय कपड्यांना आपल्याला इस्त्री करावं लागत नाही, ते चुरगळत नाहीत, विंकलिंग येत नाही. त्याच्या मागचं कारण काय असतं? रिसायलेन्सी. बॅड रिसायलेन्सी रिझल्ट इन द फ्रिक्वेंट आयर्निंग, बरोबर. जे मॅनमेड फायबर आहेत हॅव व्हेरी गुड रिसायलेन्सी. ओके. सो मॅनमेड फायबर रिसायलेन्सी काय लक्षात घ्या द्या. मॉइश्चर ॲब्सॉर्प्शन, इफ द मॉइश्चर ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅब्रिक इज गुड, बरोबर, तर काय होणार मग ते बघा? इट विल ॲब्सॉर्ब perspiration, thus making the fabric comfortable to wear. It will take time to dry. वाळायला उशीर लागणार. If the moisture absorption is not good, fabric will not be comfortable to wear but will dry quickly. लगेच वाळते पण wearला ते comfortable नसते. Man-made fiber usually have low moisture absorption than natural fiber. So कॉटनचे कपडे आपण वापरतो जे moisture absorb करतात, बरोबर, पण वाळायला उशीर लागतो. थर्मल प्रॉपर्टीज मध्ये काय? इफेक्ट ऑफ हीट. Ability of fabric to tolerate heat without getting damaged by it is called as effect of heat. This property helps us to know how to wash and iron fabrics made from different kinds of fabrics. Okay. Heat conductivity असली पाहिजे, बरोबर. Biological property काय? Effect of moth. कधी कधी certain fiber can get damaged by small insect called as moth. In general, natural animal fibers get easily damaged by moth. समजते? सो एक आहे बायोलॉजिकल प्रॉपर्टी. इफेक्ट ऑफ मिल्ड्यू. मिल्ड्यूचा इफेक्ट होतो नॅचरल फायबरवरती. इथे काय प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. हा व्हिडिओ नंतर पॉज करून तुम्ही बघा. ओके. मी थोड्यासाठी इथं स्टॉप करतो, तुम्ही हे पॉज करा आणि जस्ट वाचून घ्या एकदा. ओके. आणि कॉटन आणि लिनन फायबरचे काय प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत ते कम्पॅरेटिव्हली बघूया आपण. तुम्हाला तिथं ते होऊन जाईल. काय आहेत बघा? हे लिनन फायबर बघा काय आहे? मायक्रोस्कोपिक बांबू पोल लाईक विथ कोहिजिव्ह मार्किंग असतात त्या फायबरवरती, बरोबर. लेंथ किती असते बघा त्याची?
फ्यू इंचेस. ओके. स्ट्रेंथ 5.5 to 6.5 ग्रॅम पर डॅनियर स्ट्रेंथ ह्याच्यामध्ये मोपली जाते. आपण हे सगळं बघितलेलं आहे याच्या हे. तुम्ही फक्त काय करा, हे पॉज करून एकदा फक्त रीड करून घ्या तुमच्या मनाने. लेक्चर ऐकलं तरी स्वतः तुम्ही जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत त्याचा फायदा होणार नाही तुम्हाला. ठीक आहे. हे सगळ्या प्रॉपर्टीज वर आपण त्या टेबलमध्येच दिलेल्या आहेत. हा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस हा सिक्वेन्स विचारतील तुम्हाला. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बघू काय काय केलं जातं. आधी स्टार्ट पासून बघा. आधी काय केलं जातं, कॉटन मध्ये हँड पिकिंग केलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं, जिनिंग अँड बेलिंग, सेपरेटिंग कॉटन सीड फ्रॉम द फायबर, आणि नंतर पॅकेजिंग करायचं त्याचं लार्ज बेल्स मध्ये, बरोबर. गठ्ठे बांधायचे कापसाचे. नंतर काय करायचं, ग्रेडिंग करायचं. कॉटन फायबरला क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर क्वालिटी. नंतर मग प्राइस कशावरून ठरते, त्याच्या क्वालिटीवरून ठरते, बरोबर. ग्रेडिंग करायचं. नंतर काय करायचं, ओपनिंग अँड क्लिनिंग अँड ब्लेंडिंग. बेल्स आर ओपन इन ॲट मिल्स, आणि नंतर फायबर्स आर क्लीन, फायबर क्लीन केला जातो. फायबर्स आर मिक्स्ड फॉर युनिफॉर्म क्वालिटी अँड लॅब्स आर मेड. ओके. लॅब्स तयार केले जातात त्याच्यानंतर. पुढं आहे बघा, पुढची स्टेप आहे कर्डलिंग. फर्स्ट स्टेप टू ब्रिंग फायबर इन वन डिरेक्शन. फायबर जे कुरळ असतं किंवा ते वाकड तिकडं असतं सरळ करायचं एका डायरेक्शन मध्ये. थिक ट्यूब लाईक कार्ड स्लीव्ज आर मेड. त्याच्यापासून काय केलं जातात, ट्यूब्स बनवल्या जातात छोट्या छोट्या. नंतर काय करायचं, कॉम्बिंग करायचं. कॉम्बिंग काय, कंटिन्युएशन ऑफ कार्डिंग प्रोसेस फॉर हाय क्वालिटी यार्न्स. थिन ट्यूब लाईक कॉम्ड स्लीवर आर मेड. असं बनवलं जातं बघा हे. मग काय करायचं, मग ड्रॉविंग करायचं. कॉम्ड सीव्ज आर स्ट्रेच अँड मेड व्हेरी थिन. फायबर्स आर नाव टोटली इन वन डिरेक्शन. ओके. नंतर काय करायचं, रोविंग करायचं. स्टेज इन बिटवीन स्लीवर अँड यार्न. बघा सूत आणि त्याच्या अगोदरची कंडिशन कुठल्या, रोविंग. स्लाइट ट्विस्ट इज ॲडेड. त्याच्या थोडा दोऱ्यामध्ये थोडा ट्विस्ट ॲड केला जातो. मग स्पिनिंग करायचं. फायनल प्रोसेस वेअर यार्न इज ॲक्च्युअली मेड. तर सूत तयार करायच्या प्रोसेसला काय म्हणतात, स्पिनिंग म्हणतात. फायबर्स आर गिवन डिझायर्ड अमाऊंट ऑफ ट्विस्ट अँड वाउंड ऑन बॉबिन्स. ते कापड गुंडाळलं जातं, मध्ये सूत गुंडाळलं जातं, सॉरी कापड म्हणलं. सो हे बघितलं आपण. त्याचे युजेस आहेत काय काय. ठीक आहे. अपॅरेलसाठी हाऊस होल्ड यूज आहे, मेडिकल यूज आहे, इंडस्ट्रियल आणि कमर्शियल यूज आहे. लिनन बघा सगळ्यात जरा महत्वाचं आहे. लिनन बद्दल बघूया आपण. लिनन यार्न इज मेड फ्रॉम द फायबर रिमूव्ड फ्रॉम द स्टेम ऑफ द स्लेंडर फ्लेक्स प्लांट, बरोबर. फ्लॅक्स प्लांट पासून बनवतात. हे विचारतील तुम्हाला, लिनन कशापासून बनवतात, फ्लॅक्स प्लांट. सिन्स इट इज ऑब्टेन फ्रॉम द स्टेम ऑफ द प्लांट इट इज टर्म्ड ॲज अ बास्ट फायबर. आपल्याला माहिती आहे लिनन हे त्या प्लांटच्या स्टेम पासून बनवतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, बास्ट फायबर. वर पण बघितलेलं आहे आपण. काय केलं, दिस फायबर हेल्ड टुगेदर अंडर द स्टेम्स बार्क बाय अ गमी सबस्टन्स पेक्टिन विच फॉर्म्स द बॉडी ऑफ द फ्लॅक्स प्लांट. ठीक आहे. ही जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस काय आहे, फायबर पुलिंग, रिपलिंग करायचं, रेटिंग करायचं, ब्रेकिंग करायचं, स्कचिंग, हॅकिंग आणि स्पिनिंग. पुलिंग मध्ये काय करायचं आधी बघा, बाय द एंड ऑफ ऑगस्ट फ्लॅक्स टर्न ब्राउनिश इन कलर, इट इंडिकेट्स दॅट इट रेडी फॉर पुलिंग. पुलिंग मध्ये काय केलं जातं बघा, ॲट दिस स्टेज जर डिले झाला तर फायबर लूज होतो आपोआपच आणि सॉफ्ट टेक्स्चर होतं बघा. फ्लॅक्स फॉर फायबर इज पुल्ड बाय हँड or mechanical pullers to keep the roots and stalk intact of the fiber extend below ground surface. खालीपर्यंत चाच ओढून काढला जातो. रिपलिंग काय आहे, आफ्टर ड्रायिंग द प्लांट सीड अँड लीव्स आर रिमूव्ड फ्रॉम द स्टेम ऑफ द फ्लॅक्स प्लांट बाय पासिंग द स्टॉक थ्रू द कोर कॉम. दिस प्रोसेस इज कॉल्ड रिपलिंग. असं कॉम मध्ये घालून ते ओढलं जातं. ओढलं काय होतं, फायबर सेपरेट होतं, त्याला काय म्हणतात, रिपलिंग. मग काय करायचं, बंडल ऑफ फ्लॅक्स आर देन पिल्ड इन द फील्ड टू ड्राय. रेटिंग काय बघा, रेटिंग to obtain the fiber from the stalk the outer woody portion must be removed. वरचा woody portion remove केला जातो. the bundle of plants are then steeped in water. पाण्यामध्ये बुडवून ठेवलं जातं. this allow the tissue or bark surrounding the fiber to decompose and loosen the gum that binds the fiber to the stem, and this decomposing and fermentation is called as rating. rating मध्ये ते पाण्यात बुडवून ठेवलं जातं बघा, ते दाखवले बघा. असं रेटिंग केलं जातं किंवा ते पाण्यामध्ये बुडवले बघा ह्यांनी. इथं पण बुडवले, पाण्यामध्ये बुडवून ठेवले. टँक रेटिंग, पूल रेटिंग, वुडन वॅट रेटिंग, केमिकल रेटिंग, असे काय काय त्याचे रेटिंगचे प्रकार आहेत. ओके.
The breaking, after rating is complete, the stock is bundled together and passed between the fluted rollers. ओके, त्याला ब्रेकिंग म्हणायचं. द ब्रेक्स आउटर वुडी कवरिंग इंटू स्मॉल पार्टिकल, वरचा वुडी कवरिंग काढून टाकतात ब्रेकिंग मध्ये. स्कचिंग, आता हे काय बघा, स्कचिंग काय, स्कचिंग प्रोसेस सेपरेट द आउटर कवरिंग और shoes from the usable fiber. The flax fiber are thus released from the stock. This process is done by hand or by machine. पुढे काय करतात, हॅकिंग, हॅकलिंग. Hackling is a combing process correspond to the carding and combing process of cotton. This process straighten the flax fiber, straight करते and separate short fiber called as tow. बारीक बारीक फायबरला tow म्हणायचं from the long fiber known as lines. Spinning काय मग, the flax fiber are drawn out into yarn and twist is imparted. Spinning ला आपण बघितलं सूत तयार केलं जातं त्याच्यापासून. ओके, युजेस सेम आहेत. युजेस वर एवढं काही नाही होणार. त्यामध्ये काय यूजेस, ॲपेरल यूज आहे, हाऊस होल्ड यूज, मिसेलियस यूज. ठीक आहे. ज्यूटलाच काय म्हणतात, एक महत्वाचा पॉईंट आहे गोल्डन फायबर. ज्यूट काय, गोल्डन फायबर. सेम प्रोसेस असते त्याची पण, यूजेसची काही गरज नाही. कॅपॉक काय बघा, कॅपॉक फायबर इज वन ऑफ द नॅचरल सेल्युलोजिक फायबर विच ग्रो ऑन द कॅपॉक ट्री. तुम्ही ट्री बघू शकताय. ओके, कॅपॉक फायबर आहे. त्या फायबरला दुसरं नाव काय आहे, सिल्क कॉटन किंवा जावा कॉटन. सिल्क कॉटन किंवा जावा कॉटन. रॅमी बघा, रॅमी इज अ युज्ड सिन्स व्हेरी एन्शियंट टाइम इन चायना अँड अदर कंट्रीज टू मेक शेअर अँड ट्रान्सपरंट फॅब्रिक रिझेंबलिंग सिल्क अँड रिझल. सिल्क आणि लिनन सारखं दिसायला आहे रॅमी, लक्षात ठेवा रॅमी फायबर. हेम्प पण आहे फायबर आपल्याला आहे. कॉयर इज अ कोकोनट फायबर असतं, बरोबर. कॉयर इज अ coconut fiber extracted from outer shell of coconut. Okay, सिसल फायबर पण आहे. ॲस्बेस्टॉस बघूया, महत्वाचा आहे. इट इज ओनली नॅचरल मिनरल फायबर. ओके, नेम ॲस्बेस्टॉस derived from the Greek word asbestos which means consumable, म्हणजेच by fire. This particular property is the main specialty of asbestos and the fiber is used mainly for this. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे की हे फायर कॅच करत नाही, त्या फायबरमध्ये त्याला वापरलं जातं. द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ ॲस्बेस्टॉस इज दॅट इट डज नॉट बर्न. त्यामुळे हे फायर एक्सटिंग्विशरमध्ये वगैरे वापरलं जातं. केअर वगैरे काय हे आहे. केअरसाठी हा चार्ट फक्त तुम्ही बघा नंतर. हा एक चार्ट आहे ज्याच्यामध्ये केअर कशी घ्यायची कॉटन फायबरची किंवा कॉटन कपड्यांची, ती आहे, ती एकदा बघून घ्या नंतर. नंतर आता बघा वुमन इन ॲग्रिकल्चर. वुमन इन ॲग्रिकल्चर हा छोटासा शेवटचा पॉईंट आहे. आता आपल्याला माहिती आहे वुमन या सिग्निफिकंट रोल प्ले करतात ॲग्रिकल्चरमध्ये. तुम्हाला क्वेश्चन कुठे येईल बघा, ॲज पर द सेन्सस आउट ऑफ टोटल फिमेल मेन वर्कर 55% वेअर ॲग्रिकल्चर लेबर आहेत. तुम्हाला हे विचारतील 55% काय आहेत ॲग्रिकल्चर लेबर आहेत, वेअर ॲट 24% वेअर कल्टिवेटर, स्वतः कल्टिवेट करतात, हे विचारतील तुम्हाला. हावेवर बघा ओनली 12.8% ऑपरेशन्स होल्डिंग्स आर ओनड बाय वुमन. फक्त 12.8% हे काय करतात, वुमन ओन करतात. म्हणजे स्वतःच्या ओनर म्हणून किती आहेत, 12.8% फिमेल आहेत. ठीक आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑपरेशनल होल्डिंग किती आहे, फक्त 25.7% आहे. वर्क फोर्स पार्टिसिपेशन रेट फॉर रुरल फिमेल इज सिग्निफिकंटली हायर ॲट किती आहे बघा, वर्क फोर्स सगळ्यात जास्त आहे 41.8% अगेन्स्ट अर्बन वुमन. रुरल जास्त आहे. अर्बनचं किती आहे 30.5 म्हणजे 35.31% अर्बनच्या वुमन आहेत. फेमिनिझम इन ॲग्रिकल्चर आपण बघितलेलं आहे की रोल वाढत चाललेला आहे वुमनचा ॲग्रिकल्चरमध्ये. तुम्ही जस्ट हे रीड करून घ्या नंतर. त्यामध्ये बघा पोस्ट हार्वेस्ट प्रोसेसिंगमध्ये किंवा प्रोडक्शन लेवलला किंवा प्री हार्वेस्ट लेवलला पॅकेजिंग मार्केटिंग या सगळ्या गोष्टींमध्ये वुमनचा रोल आहे. ओके. कुठल्या टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज टेकन अप बाय वुमन, त्याच्यामध्ये काय बघा, सोविंग, नर्सरी मॅनेजमेंट, ट्रान्सप्लांटिंग, वीडिंग, इरिगेशन, फर्टिलायझर ॲप्लिकेशन, प्लांट प्रोटेक्शन, हार्वेस्टिंग, विनोईंग, स्टोरिंग,
हे सगळ्या गोष्टी. परत लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंटमध्ये सुद्धा खूप मोठाचा रोल आहे. क्लिनिंग ऑफ ॲनिमल, वॉटरिंग ऑफ कॅटल, मिल्किंग द ॲनिमल, फॉडर कलेक्शन, प्रिपेरिंग डंग केक, कलेक्शन फार्म यार्ड मॅन्युअर वगैरे. पोल्ट्रीमध्ये रोल आहे त्यांचा. मग नॅचरल पॉलिसीज आहेत बघा काय. ओके, त्या पॉलिसीजमध्ये काय वुमनसाठी हे केलं गेलं, स्कीम काढल्या गेला. त्यामध्ये काय आहेत बघा, जे आपले गोल आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, त्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल फर्स्ट जे आहे त्याच्यात बघा, फेअर ॲक्सेस टू ह्युमन अपॉर्च्युनिटीज, पब्लिक फॅसिलिटीज, possessions and management of land and other type of capital succession, natural resources, emerging technologies and financial service provide करायच्या. ओके, 5 नंबरला काय केलं, प्रमोट जेंडर इक्विटी अँड एनकरेज बोथ वुमन अँड गर्ल्स, कन्सिडर अँड अप्रिशिएशन अनपेड ट्रीटमेंट अँड हाऊसहोल्ड जॉब्स, इन्शुअर कंप्लीट अँड सक्सेसफुल एंगेजमेंट ऑफ फेअर अँड अपॉर्च्युनिटी फॉर वुमन. हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 5 मध्ये दिलेलं आहे वुमनसाठी. 8 मध्ये काय, complete and sustainable jobs and fair job for both women and men, including equitable wages for job of equal merit. अजून काय एम्पॉवरमेंट पॉलिसीज आहेत हे विचारले त्यांनी. वुमन एम्पॉवरमेंट पॉलिसीज इन इंडिया हा सिलेबसला पॉईंट आहे. याच्यामध्ये बघा, नॅशनल पॉलिसी फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ वुमन 2001. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं गेलं बघा, 5व्या प्लॅन पासून बघा वुमन इश्यूवरती आणि त्यांचे वेलफेअरवर काम करण्यात आलं. द नॅशनल कमिशन फॉर वुमन वॉज सेट अप बाय अन ॲक्ट ऑफ पार्लिमेंट इन 1990 टू सेफगार्ड द राईट अँड लिगल एंटायटलमेंट ऑफ वुमन. नंतर बघा, जी 73व्या आणि 74व्या अमेंडमेंट केली त्याच्यामध्ये काय केलं आपल्याला माहिती आहे, ह्या लोकल बॉडीजसाठी म्हणजे पंचायत राजमध्ये वुमनसाठी रिझर्वेशन केलं गेलं. नंतर बघा, elimination key among them is ratification of the convention on the elimination of all forms of discrimination against women. असे काय आहेत प्रोग्राम पॉलिसीज राबवल्या गेल्या. पॉलिसी परसेप्शन मध्ये ज्युडिशियल लीगल सिस्टीम बनवला गेला. लीगल ज्युडिशियल सिस्टीम विल बी मेड मोर रिस्पॉन्सिव्ह अँड जेंडर सेन्सिटिव्ह टू द वुमन्स नीड, स्पेशली इन केस ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स अँड पर्सनल असॉल्ट. त्याच्यासाठी काय लीगल हे केले गेले. डिसिजन मेकिंग मध्ये त्यांचा रोल वाढवला. नंतर नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन बघा, द नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन ऑफ 1986 ॲज रिवाइज्ड इन 1992 ॲड्रेसेस 3 फेसेट ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन. काय केलं त्यामध्ये, इझी कनेक्टिव्हिटी अँड रजिस्ट्रेशन सोपं केलं गेलं. युनिव्हर्सल रिटेन्शन ऑफ चिल्ड्रन अप टू 14 years ऑफ एज, मेजर इन्क्रीज इन द स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन इन ऑर्डर टू अलाउ मोर चिल्ड्रन टू रीच क्रिटिकल स्टँडर्ड ऑफ लर्निंग. नंतर बघा, ही नॅशनल न्यूट्रिशन पॉलिसी आपण वर बघितल्या. ओके, नॅशनल हेल्थ पॉलिसी बनवल्या काय वुमनसाठी. नॅशनल पॉलिसी फॉर वुमन मध्ये बघा, द कोर ॲस्पेक्ट ऑफ पॉलिसी आर ॲज फॉलोज. ऑलमोस्ट अ डिकेड अँड हाफ हॅव इलॅप्स्ड सिन्स नॅशनल वुमन एम्पॉवरमेंट पॉलिसी वॉज इंट्रोड्यूस्ड इन 2001. त्याच्यामध्ये काय गोष्टी नंतर ॲड केल्या गेल्या. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट वुमन्स इन ॲग्रिकल्चर. महत्त्वाचे पॉईंट मी हायलाईट केले होते ते पॉईंट्स बघा. सो डिटेलमध्ये नोट्समध्ये आहे. मी फक्त जस्ट तुम्हाला एक ओव्हरलुक दिला. महत्त्वाच्या गोष्टी आपण तिथं बघितलेल्या आहेत. आज इथं थांबतो. सो तो पण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करत जावा. त्याच्यामधून ह्या गोष्टी करण्यासाठी प्रेरणा भेटत असते आम्हाला. ठीक आहे. ओके, थँक्यू.